दिल्ली, पंजाब, काश्मीर, संबंध भटकले भिरभीर. 5 ते 25 जुलै 84. नुकतीच दुसरी सद्भाव यात्रा करून पंजाबमधून आम्ही परतलो होतो. सुवर्ण मंदिरातल्या दृश्यांनी मनावर उमटलेला थरार अजून विरला नव्हता. तोवर ब्लू स्टार झालं आणि सगळेच रंग एकदम बदलून गेले. रंगांच्या कल्लोळात ब्लू स्टारोत्तर पंजाब होता. पंजाबची श्वेतपत्रिका होती. काश्मीरचा राष्ट्रीय एकात्मतेतला सहभाग होता. पत्रकारितेचे कितीतरी रंग मिसळत होते. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक. आपण एका अत्यंत वेगानं परिवर्तनशील असलेल्या कालखंडात जगतो आहोत याचं भान आलं. म्हटलं, याच्या पाऊलखुणा शोधायला हव्यात. पुन्हा खांद्यावर धोपटी, पायात चप्पल सरकवली आणि झेलममध्ये जागा पकडली. जुलै 1984. एखाद्या परिचिताला जरा सर्दी पडसं झालंय हे आपल्याला माहीत असावं. मग एखाद्या सकाळी घाबऱ्या घाबऱ्या कोणीतरी येऊन आपल्या कानात सांगतो, कळलं का, तो गेला, हार्ट अटॅक. जम्मू काश्मीरमधल्या फारुख अब्दुल्ला सरकारचं असंच झालं. माणूस प्रतिनिधींनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट द्यावी हेही तेवढ्याच तडकाफडकी ठरलं. सगळेच ग्रीन सिग्नल्स पटापट पडत गेले आणि आश्चर्य म्हणजे झेलम वेळेवर सुटली. कंडक्टरनी पूर्ण निष्काम भावनेनी 3 टायर शयनयानमध्ये जागा देऊ केली. पहिला मुक्काम दिल्ली. घाई होतीये, जरा घाई होतीये. दिल्लीला पोचायला निवांत 24 तास आहेत. तेही झेलम ती वेळेवर पोचली तर. तोवर जरा नीट पहिल्यापासून सांगतो. तशी या झेलममध्ये आता गर्दी नाहीये. काही दिवसांपूर्वी त्रिवेंद्रमला जायचं होतं. गाडीत खच्चून गर्दी. कंडक्टरने फक्त 50 रुपये घेऊन बर्थ दिला होता. अखेर वत्सल कंडक्टरनं विचारलं, त्रिवेंद्रमला काय काम काढलं? सांगितलं की तिथे पंजाबवर परिसंवाद योजलाय, त्यासाठी चाललोय. खुश होऊन कंडक्टरनं समजावून दिलं, तरुणांनीच देशकार्य करायला सरसावून पुढे येणं आवश्यक आहे. शाबास. आम्हालाही सावरकर गुरुजींबद्दल खूप वाटतं. लहानपणी मी संघात जायचो, पण काय करणार, पोट आहे ना. या झेलमच्या कंडक्टरला आज तरी देशभक्तीची संधी दिसत नाहीये, कारण गाडीत फारशी गर्दी नाहीये. नाहीतर कंपार्टमेंट्समधून फिरणारा टीसी आणि त्याच्या मागे लागलेल्या प्रवाशांची गर्दी पाहिली की मला नेहमी थिएटर बाहेर दोके पाच करणाऱ्या पोऱ्यांची आठवण येते. आधीच पंजाब 3-4 जूनपासून पेटून राहिलेला. त्यात आता काश्मीरही धुमसू लागला. तसा तो धुमसत नव्हता कधी, पण ते सर्व सिंहासनाचे खेळ होते. तसे खेळ भारताच्या प्रत्येक प्रांतात सालाबादप्रमाणे भरतच असतात. काश्मीरचं कलम 370नी बहाल केलेलं वैशिष्ट्य असं आहे की तिथल्या सिंहासनाच्या मागे खाली देशद्रोही पाकिस्तानवादी वेताळ आपलं घर करू शकतात. भिवंडी, मुंबईतल्या दंगलींची श्रीनगरमध्ये हिंसक प्रतिक्रिया भडकली. पाठोपाठ बॉम्बस्फोट, गाडी लुटणं, छुपे किरकोळ हल्ले असंही वाढत चाललं. पंजाबमधल्या लष्करी कारवाईच्या प्रतिक्रियेने तर काश्मीर खोऱ्यात, विशेषतः श्रीनगरमध्ये कहर मांडला. पूंछमधली दंगल आवरता आवरता प्रशासन रक्तबंबाळ व्हायची पाळी आली. अशा बातम्या इथपर्यंत आल्या. मग प्रत्यक्षात किती घडलं असेल? सर्वांसोबत पडद्यामागे राजकीय हालचाली चालूच होत्या. अचानक 2 जुलैला पडद्यापुढनं फारुख अब्दुल्लांना विंगेत खेचण्यात आलं. पडद्यावर GM शाह अवतीर्ण झाले. सर्व विरोधी पक्षांनी एकमताने या प्रकाराचा निषेध नोंदवला. या मुद्द्यावर ते एकत्र यायला लागले. आता संसदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक घडामोड निवडणुकांच्या लोलकातून परावर्तित होऊन आपल्यापर्यंत पोचते. नेमके त्यामुळं या घडामोडीचे सप्तरंग सुट्टे सुट्टे दिसू शकतात. काश्मीरमधल्या सिंहासनाधिष्ठित घडामोडींमध्येच देशविघातक काळेकुट्ट रंग आणि विरोधी पक्षांच्या ऐक्यविषयक हालचाली नसल्या तरी गेला बाजार बोला चाली.
भारत पाक संबंध, त्यानिमित्ताने एकूण परराष्ट्र नीती, अलिप्ततावाद, केंद्र राज्य संबंध पुनर्रचनेची मागणी, अध्यक्षीय लोकशाहीवर चालू असलेला अखिल भारतीय परिसंवाद असे सर्व रंग भरभरून उधळलेले दिसत होते. लडाखमधल्या नुब्रा व्हॅलीमध्ये पाकिस्तानने जोरदार हल्ला चढवला आणि तो भारतीय सैनिकांनी परतवून लावला. अशा बातम्यांनी सगळ्याच मुद्द्यांना एक नवं परिमाण प्राप्त करून दिलं. अखेर विमान पळवण्याच्या प्रकरणानं आणखी एक झटका दिला. ते विमान लाहोरमध्ये पोचलं असेल तेव्हा ठरलं की आपण दिल्ली, जम्मू काश्मीरला जायचं. पंजाब आणि जम्मू काश्मीर अशांत, असुरक्षित. त्यामुळे रेल्वेज दिल्लीच्या पुढे जातच नव्हत्या. म्हणून झेलम नेहमीप्रमाणे दुथडी भरून वाहत नव्हती. पंजाब, काश्मीरमध्ये ड्युटीवर रुजू व्हायला चाललेले सैनिकच मोठ्या संख्येने होते. मनमाडला आणखी जवान डब्यामध्ये शिरले, म्हणजे घुसले. दारांमध्ये काळ्या मोठ्या ट्रंकांचे मोर्चे उभे करून त्यामागे ते तैनात झाले. आधी टीसीनी तहाचा हात पुढे केला, तो सैनिकांनी धुडकावून लावला. मग रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस यांनी खंबीर भूमिका घेतली. सैनिक गाडीतून उतरत नाहीत तोवर गाडी सोडणारच नाही. नका सोडू, आम्ही बसतो इथेच. मिलिटरी पोलीस आले. भडकलेल्या सैनिकांनी सांगितलं, ड्युटीवर रुजू व्हायची आम्हाला तारीख वेळ दिली आहे आणि अर्जंट बोलावणं आहे. इथे आमच्या प्रवासाची काही सोय नाही. गाड्या कॅन्सल होतात, लेट होतात. सकाळपासून आम्ही स्टेशनवर आहोत. आता आम्ही उतरणार नाही. काय करायचं ते करा. एकूण संवादातल्या सर्व देशी रचना वगळून मी तुम्हाला आशय सांगितला. अखेर पाऊण एक तास मनमाडहून उशिरा झेलम सुटल्यावर पंजाब काश्मीरमध्ये ड्युटीवर निघालेले जवान पाय पोटाशी घेऊन काळ्या ट्रंकाआड मुटकुळं करून लवंडले. पहाटे भुसावळला स्टेशनवर मेजर जनरल नातू आले होते, म्हणजे आमचे भाऊ, निवृत्त मेजर जनरल. जम्मू काश्मीरला जायचं निश्चित झाल्यावर त्यांना चाळीसगावला तार पाठवून विनंती केली होती की भुसावळला भेटा. भाऊ खरंच आले होते, तेही दाण्याचे लाडू आणि पुष्कळ अनुभव समृद्ध मार्गदर्शन बरोबर घेऊन. प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर मी त्यांच्या पायाच पडलो. 1984 मध्ये आमच्या पंजाब सद्भाव यात्रेत भाऊ सामील झाले होते. एप्रिलमध्ये फिरोजपूर अमृतसर पदयात्रेत तरुणाला लाजवेल अशा उत्साहानं आमच्याबरोबर चालले आणि वृद्धाला शोभेल अशा अनुभवसंपन्न शहाणपणानं आम्हाला सांभाळून घेतलं. लष्करातली पुष्कळ वर्ष भाऊंनी पश्चिम सीमेवरच काढलीत. त्यामुळे योजना कुशलता, लष्करी हालचालींची समज, सुरक्षिततेसाठी घेण्याची खबरदारी याविषयी गुरु व्हावं तर भाऊंनीच. त्या पदयात्रेत प्रत्यक्ष खेमकरणच्या युद्धभूमीवर नेऊन भाऊंनी 65च्या भारत-पाक युद्धातल्या रोमहर्षक विजयाची कथा आम्हाला सांगितली होती. तरणतारणहून अमृतसरला चालत जाण्याच्या रात्री जिथे थांबलो होतो तिथे त्यांनी 1971 मधल्या पूंचच्या युद्धाचं जिवंत चित्र डोळ्यासमोर उभं केलं होतं. याच युद्धातल्या पराक्रमाबद्दल भाऊंना महावीर चक्र मिळालं आहे. पंजाबमधल्या पदयात्रेत भाऊंनी आमच्या कार्यकर्ता सेनेला एक महत्वाचा धडा शिकवला. शांतता काळात सेनेला कसून राबवा की युद्ध काळात ते अद्भुत वाटावेत असे पराक्रम करून दाखवतील. मोर यू स्वेट इन पीस, लेस यू ब्लीड इन वॉर. भुसावळला पहाटेच्या थंडीत भाऊंनी असे आणखी धडे माझ्याकडून गिरवून घेतले. मिलिटरी लाईफमधले सुरक्षाविषयक संकेत, हालचालीमधली सुसूत्रता आणि पूर्वनियोजन, आणीबाणीच्या काळात घेण्याची खबरदारी, काश्मीरमधले परिचितांचे पत्ते आणि खूप काही. त्यांना सॅल्यूट करून गाडीत बसलो. पहाट होत होती. रात्रभरचा प्रवास संपला तरी अजून महाराष्ट्र संपला नव्हता. अशावेळी नेहमी होते ती आपल्या देशाच्या खंडप्रायतेची जाणीव. देश खंडप्राय, त्याच्या समस्या खंडप्राय. सर्व रस्ते, सर्व समस्या दिल्लीच्या दिशेने जातात. दिल्ली बहुत दूर है, लेकिन बाजीराव का किस्सा मशहूर है. झेलम मध्य प्रदेश पार करून दिल्लीकडे वाहत निघाली आहे, तसा मान्सूनचा पाऊसही. त्यामुळे एरवी उघडे बोडके दिसणारे डोंगर, दूरवर पसरलेली उजाड माळरानं, यावर हिरवी शाल पांघरलेली. प्रवास सुसह्य. पार्श्वभूमीला रुळांखाली संपूर्ण भारत, त्यातल्या खंडप्राय प्रश्नचिन्हांची प्रतिबिंब मनात उमटलेली. पुढं राजधानी दिल्ली निवांत पसरलेली.
प्रसंग तसा साधाच. खच्चून भरलेल्या मिनी बसमध्ये पायात ब्रीफकेस ठेवून उभा राहिलो. एका प्रवाशाने कंडक्टरला 5 रुपये दिले. प्रवासाचा चेहरा उघड उघड नवागताचा दिसत होता. तिकीट 8 आण्याचं. उरलेले पैसे असं विचारल्यावर कंडक्टरनी त्याच्याकडे बघून दात विचकले. आसपासचे प्रवासी सुद्धा नया है अशा विवश समजूतदारपणे हसले. मी 2 रुपये दिले. तिकीट 4 आण्याचंच. आता पुन्हा पूर्वीच्या शॉटचं रिटेक. एकदा जरा चाचरच कंडक्टरला वरच्या पैशांविषयी विचारलं तेव्हा पुन्हा तो जर हसला नसता तर मी एवढा सरकलो नसतो. आवाज नकळत चढला नसता. तोंडातून मराठी मायबोलीतील अमृतातेही पैजा जिंकणारे शब्द आले नसते. मग 2.25 रुपये सुद्धा परत मिळाले नसते. उतरताना कंडक्टर म्हणतो, लो भाई, तुम्हारे पैसे लेके हमें कहाँ स्वर्ग मिलेगा, पर जरा तमीज से बात कीजिए, इतने बिगड़ते क्यों हो. 3-4 वर्षांपूर्वी प्रथम दिल्लीत गेलो होतो तेव्हा प्रथम घडलेला हा प्रसंग. नंतर असंच वाटत राहिलं की पहिल्याच दृश्यात हा जो चेहरा दिसला तोच पुढे वेगवेगळ्या कोनातून मूड्समध्ये दिसत होता. या पहिल्या अनुभवाच्या विविध अर्थांच्या छटा अजून उलगडतायत. दिल्लीचे चेहरे 2. एक नवी दिल्ली, एक पुराणी दिल्ली. नव्या दिल्लीत राष्ट्रपती भवन, भव्य राजपथ, बोट क्लब, इंडिया गेट, संसद भवन. पुराण्या दिल्लीमध्ये अरुंद रस्ते, झोपड्या किंवा झोपडीवजा घरं, अस्वच्छता, दुकानं, वाहनं, माणसं यांची तुडुंब गर्दी. नई दिल्लीत कॅनॉट प्लेसचा पॉश विभाग, सुपर बाजार, पालिका बाजार असं वातानुकूलित देखणे. पण पुराण्या दिल्लीमध्ये चांदणी चौकात फुटपाथवर सजलेला हर लाट 5 रुपयावाला बाजार. नवी दिल्लीमध्ये वाहतूक बसेस टॅक्सीजच्या वेगानं धावते. पुराण्या दिल्लीतल्या वेगावर सायकल रिक्षाचं नियंत्रण असतं. तरी एशियाड नंतर दोन्ही दिल्ल्यांच्या चेहऱ्याला जरा तुकतुकी आली आहे. दिल्लीतली वाहतूकही वेगानं धावते, पण मुंबईच्या लोकल्सप्रमाणे माणसातला जीव चिंबवून टाकत नाही. दिल्लीतला गलिच्छपणा कलकत्त्यातल्या गलिच्छपणाला उगाच लाजवत नाही. भारताची ही राजधानी, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची ही राजधानी स्वतःच्या एका मस्तीत शानमध्ये जगत असते. भारतभरचे आमदार खासदार दिल्ली दरबारी पाणी भरतात. सर्व भारतीय वैशिष्ट्ये दाखवणारे चेहरे, वेशभूषा, संस्कृत्या, पदार्थ दिल्लीच्या रस्त्यांवरनं वावरतात. महत्वाच्या वृत्तपत्रांचे प्रख्यात पत्रकार शास्त्री भवनच्या अत्यंत सुखासीन प्रेस लाऊंजमध्ये भेटतात. रेल भवन, कृषी भवन, संचार भवन, योजना भवन, रिझर्व्ह बँक अशा वास्तूंमधून भारताचं भवितव्य घडवणारी कागदपत्र सरकत असतात किंवा अडकून पडलेली असतात. AIR, TV, वृत्तपत्र, वृत्तसंस्था, दिल्लीतलं सगळंच अखिल भारतीय व्यापाचं. खासदार, खाबुगिरी, खुश मिजाज, रंगेलपणा हेही अखिल भारताचं प्रतिनिधित्व करणारं. इथला साधा कंडक्टर खासदाराच्या थाटात वागतो हे पहिल्याच प्रसंगात पाहिलं की नाही. मग खासदार कसे वागत असतील? इथले नवयुवक आपण मंत्र्याची मुलं आहोत अशा भावात वावरतात. मग खरंच मंत्र्यांची मुलं कशी वावरत असतील? आमच्या या सर्वसमावेशक संस्कृतीच्या राजधानीला अजून शहाजहान रोड, औरंगजेब रोड, दुप्ले रोड ही नावं चालतात. अजून लॉर्ड माउंटबॅटन लंडनमध्ये निवर्तला की दिल्लीतला तिरंगा अर्ध्यावर उतरतो. एकमेकांपासून 150 वर्षांच्या अंतरावर असलेले 2 भारत एकाच वेळी दिल्लीत दिसतात. लोक, कार्यकर्ते, विविध पक्षनेते, मंत्री, पत्रकार, दुकानदार अशांना भेटताना आपला वावर एका खोलीच्या घरापासून एका खोली एवढ्या बाथरूमपर्यंतच्या व्याप्तीवर होतो. नीट पाहिलं तर दिल्लीत भारत दिसतो. समजावून घ्यायचा प्रयत्न केला तर भारताचं राजकारण, समाजकारण, अर्थकारण दिल्लीत आपल्याला चक्रावून टाकतं. मी दिल्लीत पोचलो त्या दिवसांमध्ये काँग्रेस आयने कंबर कसायला सुरुवात केलेली होती. विरोधी पक्षनेते दिल्लीत तळावरच डेरे दाखल झालेले. काश्मीरच्या राजकारणाशी संबंधित महत्वाच्या व्यक्ती फारुख अब्दुल्ला, GM शाह,
देवीदास ठाकूर, सय्यद मीर कासिम सर्वजण दिल्लीतच आलेले होते. 7व्या पंचवार्षिक योजनेचे पडघम घुमू लागलेत. राष्ट्रीय विकास परिषदेची बैठक, तीवर विरोधी पक्षीय मुख्यमंत्र्यांचा बहिष्कार, पंजाबवरची श्वेतपत्रिका, विरोधी पक्षांची NTRच्या संयोजनाखाली एकत्र बैठक, हे सगळं समजावून घ्यायला आणि चक्रावून जायला पुष्कळ साधनसामुग्री उपलब्ध होती. दिल्लीतली सुरक्षा व्यवस्था हे एक नित्याचंच लक्षण. आता पंजाबमधल्या अतिरेक्यांच्या कारवाया आणि धमक्या, नव्यानेच भर पडत असलेल्या काश्मीर लिबरेशन आर्मीपासूनचा धोका, यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे. सर्व महत्त्वाच्या सरकारी कार्यालयं, मंत्रीगण, विरोधी पक्षनेत्यांची घरं, पक्षांची कार्यालयं यासमोर बंदूकधारी खाकी सुरक्षा सैनिक निवडणूक चिन्हासारखा उभा असतो. दिल्लीकर सांगतात की ही सुरक्षा व्यवस्था केवळ दिखाऊ आहे, ढिसाळ आहे. ज्याला आपलं लक्ष्य साधायचं आहे तो सफाईदारपणे कार्यभाग उरकून गुल होऊ शकेल, पण संबंधित व्यक्तीची भेट ज्याला घ्यायची आहे त्याला मात्र बायोनेट समोर सावधानमध्ये उभं राहावं लागेल. काश्मीर लिबरेशन आर्मीनं माफियाच्या काही व्यावसायिकांना सुपारी दिली आहे आणि संबंधित जॅकल्स राजधानीत पोचलेत, अशी त्या दिवसांमधली बातमी होती. अशावेळी सुरक्षा सैनिकांच्या हातून चुकून बंदूक साफ करताना वगैरे गोळ्या उडण्याचा सराव होत होता. सफदरजंग रस्ता दोन्ही बाजूंनी बंद केला होता. सफदरजंग रस्ता पंतप्रधान निवासा शेजारच्या चौकातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात होती. श्वेतपत्रिका प्रसिद्ध होण्याच्या दुपारी PIB मध्ये गेलो होतो. एका विशिष्ट क्षणाला 50 साध्या वेशातली माणसं आली. न बोलता त्यांनी आपापल्या पहाऱ्याच्या जागांवर घुटमळायला सुरुवात केली. ती हालचाल, त्यांचं येणं, वावरणं इतकं स्पष्ट होतं की अनुभवी नजर यातल्या प्रत्येकाला वेचून वेगळं काढू शकली असती. 9 रेसकोर्स रोडवर मात्र असा काही पहारा नव्हता. साध्या वर्दीतले असले तर दिसले नाहीत. 9 रेसकोर्स रोड म्हणजे विठ्ठलराव गाडगीळ. पूर्वी त्यांच्या भेटी झालेल्या होत्या. एप्रिलमध्ये पंजाब सद्भाव यात्रेतून परतताना दिल्लीच याच घराच्या हिरवळीवर छोटीशी सभा झाली होती. पांढऱ्या शुभ्र पायजमा झब्ब्यातल्या विठ्ठलरावांनी घरगुती अगत्याने स्वागत केलं होतं, हे त्यांच्या सचिवांच्याही लक्षात होतं. 3 सचिव एकावेळी त्यांच्या खोलीत कामात होते. टेबलावर कागदपत्रांचे ढिगारे होते. वृत्तपत्र पडलेली होती. त्यात मराठी वृत्तपत्र जाणीवपूर्वक उठून दिसत होती. फोन्स पटापट होत होते. भेटायला येणाऱ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या आत त्यांच्याकडे जात होत्या. आतून निरोप आला की पुढचा माणूस आत रवाना व्हायचा. एका टाईपरायटरवर विठ्ठलरावांच्या उद्याच्या सर्व भेटीगाठींचं वेळापत्रक टंकलिखित होत होतं. आत कोणीतरी 4-5 माणसं साहेबांशी बोलत असतानाच निरोप आला. चटकन उठून खोलीत गेलो. विठ्ठलरावांनी हसून सांगितलं, बसा जरा, 1-2 मिनिटात यांचं काम उरकतो, मग निवांतपणे बोलू. खोलीत उजवीकडे कोच ठेवून निवांतीची जागा केली होती. त्यातल्या एका कोचमध्ये रुतलो. अलाहाबादहून आलेल्या एका प्रतिनिधी मंडळाशी विठ्ठलराव चर्चा करत होते, त्यामुळे मी इकडे तिकडे बघत बसलो. भिंतींना पुस्तकांची कपाटं होती. कपाटांमध्ये कायदाविषयक पुस्तकं होती. विठ्ठलरावांच्या टेबलावर डावी उजवीकडे फायली, कागदपत्र होती. त्यातच रॅन्डॉल्फ चर्चिलचं, सर विन्स्टनचा मुलगा, चरित्र होतं. टेबलाच्या मागे खादीच्या पॅन्टशर्टमध्ये विठ्ठलरावांच्या मागे डोक्या एवढ्या उंचीवर इंदिराजींची प्रसन्न हसणारी तस्वीर, त्याही वर काकासाहेब गाडगीळ वाकून पंडितजींच्या कानात काहीतरी सांगतायत आणि पंडितजी मान वाकून ते लक्षपूर्वक ऐकतायत, अशी तस्वीर. आलेल्या मंडळीतला एक बुटकासा, काळसर, गोल चेहऱ्याचा माणूस विठ्ठलरावांशी फारच दोस्तीने बोलत होता. विठ्ठलरावांचा प्रतिसादही तसाच होता. अलाहाबादच्या टेलिफोन एक्सचेंजविषयी बराच वेळ चर्चा झाल्यानंतर निघताना रॅन्डॉल्फ चर्चिलचं चरित्र त्या बुटक्या, काळ्या, गोल चेहऱ्याला दाखवून विठ्ठलराव म्हणाले, वाच हे. मोठ्या माणसांच्या मुलांचे मनोव्यापार आपल्याला समजणं सोपं आहे. ते गेल्यावर येऊन कोचात बसत विठ्ठलरावांनी सांगितलं, हे हरिशास्त्री, लालबहादूरांचे चिरंजीव, अलाहाबाद मतदारसंघातले काँग्रेसचे प्रतिनिधी. चर्चेला सुरुवात अशी खेळकर झाली. तशाच खेळकर मनमोकळ्या सुरात पुढे चर्चा चालू राहिली.
याबद्दल विठ्ठलरावांचे आभार मानायला हवेत. प्रारंभीच मी त्यांना सांगितलं, पंजाबमधली लष्करी कारवाई आणि काश्मीरमधलं फारुख सरकारचं पतन याला जनतेच्या एका मोठ्या गटाने मान्यता दिलेली दिसते. त्यांना असं वाटत असतं की देशाच्या ऐक्याला बाधक असलेल्या घटकांचा असाच निःपात व्हावा. पण याच हालचालींवर पुष्कळ गदारोळही उठला आहे. काँग्रेसच्या पक्षीय राजकारणावर गंभीर टीका केली जाते, हेत्वारोप केले जात आहेत. अशा वेळी मला काँग्रेसची, सरकारची बाजू समजावून घ्यायची म्हणून तुमच्याकडे आलो. विठ्ठलरावांनी विचारलं, आजच प्रसिद्ध झालेली श्वेतपत्रिका पाहिली आहे का? पाहिली होती, पण वाचली नव्हती. त्यांनी त्यांच्याकडची हिंदी प्रत मला दिली. ही वाच. पंजाबमधलं अकाली आंदोलन आणि अतिरेकी कारवाया या पूर्णपणे देशविघातक होत्या. याच कारवायांना काश्मीरमधून आधार होता. लडाखमधल्या भारत पाक चकमकीशी या घडामोडींचा काही संबंध आहे का? नाही. त्या उघड लष्करी चकमकी आहेत, त्यांचा राजकीय संबंध काहीच नाही. पण काही लष्करी तज्ज्ञांनी या चकमकींच्या खरेपणाविषयी शंका व्यक्त केल्या आहेत. आलेल्या निवेदनांमध्ये ते काही विसंगती दाखवून देतात. त्यामुळे निवडणुकांमध्ये भांडवल करण्यासाठी भारत पाक चकमकींचा वापर केला जातोय, असं काही अभ्यासू पत्रकारांनी मांडलंय. त्या पत्रकाराचं नाव सांगून विठ्ठलराव म्हणाले, एरवी तो खरंच चांगलं अभ्यासपूर्ण लिहितो, पण यावेळी त्याचा कयास चुकीचा आहे. या चकमकी एप्रिलच्या अखेरीला झडल्या. त्यांचे खात्रीशीर तपासून घेतलेले अहवाल यायला वेळ लागला, म्हणून वृत्तपत्रात त्या बातम्या अलीकडे आल्या इतकंच. त्यांच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता नाही. काश्मीरमधला मुख्य प्रश्न, देशहिताला पोषक असं सरकार तिथे हवंय, हा आहे. मग आत्ताचा GM शाह सरकार तसं आहे? GM शाह हा माणूस फारुख अब्दुल्लांपेक्षा काही वेगळा आहे का? विठ्ठलराव हसले. याहून अधिक काही प्रतिक्रिया इतक्यात त्यांच्याकडून अपेक्षेनं चुकीचं होतं. मूळ मुद्दा त्यांनी पुढे चालू ठेवला. फारुख अब्दुल्लांचं सगळं राजकारण संशयास्पद होतं. यापूर्वी शेख अब्दुल्ला तुरुंगात असताना युनोद गेलेल्या पाकवाती प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व फारुखनी केलेलं आहे. काश्मीर लिबरेशन फ्रंट आणि डॉक्टर जगजीत सिंग चौहान यांच्याशी लंडनमध्ये फारुखचे संबंध होते. जमियत तुलबा या सरळ जातीयवादी पाक संघटनेशी डॉक्टर अब्दुल्लांचे संबंध आहेत. निवडणूक समझोता आहे. परवाच्या लष्करी कारवाईनंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या दंगली आवरण्यात काश्मीर प्रशासनाने अक्षम्य दिरंगाई केली, तीही जाणीवपूर्वक. जम्मूमध्ये जमावानी हल्ला करून टेलिफोन एक्सचेंज जाळलं. हे चालू असताना पोलिसांना निरोप गेले, पण कोणी आलं नाही. अखेर तासाभरांनी होमगार्ड्स आले. शीख अतिरेक्यांशी फारुख अब्दुल्लांचं संधान होतं. काश्मीरमध्ये त्या अतिरेक्यांना उघड आश्रय होता. त्यांची प्रशिक्षण शिबिरं काश्मीरमध्ये झालीत. या शिबिरात उपस्थित राहून फारुखनी भाषणं केली आहेत. 3 जून 84च्या ब्लू स्टार कारवाईनंतर काश्मीर सरकारला शीख अतिरेक्यांची यादी देण्यात आली होती. प्रत्यक्षात एकही अटक झाली नाही. आणि आता विमान पळवण्याचं प्रकरण. यावर बरेच प्रश्न विचारता आले असते, पण प्रश्न उपप्रश्नांचा फापट पसारा टाळून मूळ मुद्द्यांकडे जाता आलं तर पाहावं म्हणून विचारलं. असं आहे तर काश्मीरला खास दर्जा देणारं कलम 370 रद्द का नाही केलं जात? तूर्त ते शक्य नाही आणि तसं आवश्यकही नाही. तसंच असतं तर जनता सरकारने का नाही रद्द केलं? सरकारात असताना वाजपेयींना मी हा प्रश्न विचारला होता. 370 ज्या कलमाचं विरोधी पक्षीय उगीचच भांडवल करतात, प्रत्यक्षात काश्मीरमध्ये काहीही घडवून आणायला कलम 370चा अडथळा होत नाही. मग उगीच त्याला हात लावून कशाला मोहोळ उठवा? मग 370 कलम रद्द करा म्हणणाऱ्यांची ही केवळ राजकीय मागणी म्हणायची का? तसं नाही. पण मुख्य प्रश्न घटनेच्या एखाद्या कलमाचा नसून राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचा आहे. वाजपेयींना प्रश्न विचारण्याचा उल्लेख आणि आता मुख्य प्रश्न राष्ट्रीय एकात्मता हे सूत्र सांगून कलम 370 वरच्या प्रश्नांना बगल देणं ही संवादातली चतुराई मानायची की केवळ एक योगायोग? की खरंच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न विठ्ठलरावांना मांडायचा होता? हे मला त्यावेळी निश्चित करता आलं नाही. तेवढी जुळवाजुळवं मनात करून पाहायला तेव्हा वेळही नव्हता. पण त्यांच्या या उत्तरांनी
370 वरचे विचारता येण्याजोगे बरेच प्रश्न परस्पर कापले गेले. मुळात घटनेचं हे कलम ही तात्पुरती तरतूद असून यथावकाश ती अदृश्य होईल असं मार्गदर्शक तत्व आहे. हे कलम काश्मीरला खास दर्जा देतं. त्यानुसार अस्तित्वात आलेल्या वेगळ्या काश्मीरी राज्यघटनेनं काश्मीरची स्वायत्तता ठळक केली आहे. उर्वरित भारतातला नागरिक काश्मीरमध्ये घर मालमत्ता करू शकत नाही, मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. थोडक्यात भारताचा नागरिक हा काश्मीरचा नागरिक नसतो, पण काश्मीरचा नागरिक मात्र भारताचा नागरिक असतो. या तरतुदीमधूनच काश्मीर पुनर्वसन विधेयक जन्माला आलं. 35 वर्षांपूर्वी फाळणीच्या आसपास काश्मीर सोडून पाकिस्तानात गेलेल्या नागरिकांना परत येण्याचा हक्क मिळाला. त्यांची त्यावेळची मालमत्ता परत मिळण्याची ग्वाही मिळाली. एका बाजूला हे असताना त्याच काळात सियालकोट भागातून निर्वासित म्हणून काश्मीरात आलेले सर्व मूळचे भारतीय अजूनही निर्वासित आहेत. त्यांना काश्मीर नागरिकत्वाचे हक्क नाहीत. त्याहून महत्त्वाचं म्हणजे या कलमाचं आणि त्यामुळे काश्मीरला मिळणाऱ्या स्वायत्ततेचं भांडवल करून काही प्रांतांमधून प्रांतिक स्वायत्ततेची मागणी पुढे येते आहे. विशेषतः पंजाबमधलं अकाली दलाचं राजकारण पाहता प्रांतिक स्वायत्ततेची मागणी हा विघटनाच्या राजकारणाने पांघरलेला बुरखा आहे असं मानायला जागा आहे. तेव्हा या 370व्या कलमाच्या भानगडीचा संबंध केवळ काश्मीरपुरताच नाही, तर संपूर्ण भारताच्या राजकारणावर त्याची सावली पडते. असं असेल तर न रहेगा बास न बजेगी बांसरी या न्यायाने मूळ हे कलमच रद्द का न करा असे आणि यासंबंधी खूप प्रश्न विचारायचे होते. पण विठ्ठलराव विचारांचा एक महत्त्वाचा धागा पकडत होते, तो तोडायला नको. शिवाय ते मोकळेपणाने बोलत होते. मग उगीच त्यात चतुराई किंवा बगल देण्याचा प्रयत्न शोधत न बसता ते त्यांना जाणवणारा प्रश्न कसा मांडतायत ते समजून घ्यावं म्हणून लक्षपूर्वक ऐकायला लागलो. विशेषतः भारताच्या सीमावर्ती भागात एकात्मतेची भावना निर्माण करणं हा मध्यवर्ती प्रश्न आहे. नागालँड मणिपूरचंच पहा ना, तिथे आज 15 ऑगस्ट साजरा होत नाही. का तर तो आमचा स्वातंत्र्य दिन नाही, आम्ही अजून भारताच्या गुलामीतच आहोत असं तिथे मानलं जातं. आणि मणिपूरमध्ये 1857च्या काळात ब्रिटिशांशी लढताना मारल्या गेलेल्या मणिपुरी राजाचा स्मृतिदिन स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. माझ्या ओळखीचा एक नेता मणिपुरी राणीला गुप्तस्थळी भेटायला गेला होता. त्यानं तिला राष्ट्रीय प्रवाहाशी जुळवून घेण्याविषयी समजावून सांगितलं. ती मानेना. अखेर एक भावनिक अपील करावं म्हणून या नेत्याने तिला सांगितलं, आपण कलकत्ता विद्यापीठात दोघंही शिकायला होतो, मग बंधू भगिनी म्हणून आपलं एकराष्ट्रीयत्वाचं नातं नाही का बनू शकत? तेव्हा त्या राणीनं काय उत्तर दिलं माहितीये? फार गंभीर विचार करायला हवा असं उत्तर आहे. ती म्हणाली, चर्चिल आणि नेहरू सुद्धा एकाच विद्यापीठाचे विद्यार्थी होते, पण त्यांची राष्ट्र वेगळी होती. तसं तुमचं आणि माझं आहे. अर्थात या एकात्मता विरोधी चळवळींना भारताबाहेरून चेतवलं जातं हे उघड आहे. अलीकडच्या काळात दक्षिण आशियातल्या घडामोडींचं नीट पहा. भारताचा सर्व शेजारी राष्ट्रांशी या ना त्या कारणाने तणाव वाढला आहे आणि तो उगीच आपसूक वाढलेला नाही. त्यामागे बड्या शक्ती आहेत. हिंदी महासागरात दियागो गार्सियावर अमेरिकेचा आरमार आहे. श्रीलंकेने तमिळ प्रश्नावरनं भारताशी कधी नव्हतं एवढं वाकडं निर्माण झालंय. तिथं आता मोसाद इस्रायली संघटना तळ देऊन आहे. इस्रायल आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणाचं प्रतिनिधित्व करतो हे स्पष्टच आहे. मग पूर्वेकडे या. बांगलादेशाशी संबंध सुरळीत नाहीत. उत्तर सीमेवर चीन आहे. नेपाळ भारताकडे बारीक डोळे करून पाहत राहतो. पाकिस्तानशी तर कायम तणावाचे संबंध असतात. हे असेच तणावाचे राहावेत याची काळजी बड्या शक्तींकडून घेतली जाते. आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारत शेजारी राष्ट्रांकडून असा वेढला गेलाय आणि हे चुकून घडलेलं नाही. शेजारी राष्ट्रांशी तणाव पैदा होऊन भारत सतत दबावाखाली असावा या डावप्याचा मागे बडी शक्ती आहे. असं पहा की युनोमध्ये अमेरिकन प्रतिनिधी नेहमी भारताविरुद्ध का बोलतो? अमेरिकन व्हेटो भारताविरुद्ध अनेकदा पाकच्या बाजूनं का वापरला जातो? कारण अमेरिकन वैश्विक राजकारणात भारत आणि पाकिस्तान या समसमान शक्ती मानलेल्या आहेत. दक्षिण आशियातल्या सत्ता समतोल टिकून राहायला
भारत पाकिस्तान तुल्यबळ राहणं आवश्यक आहे. त्यामुळे भारत ही एक महासत्ता किंवा निदान विभागीय सत्ता बनू नये असंच या बड्या शक्तीचं धोरण असतं. आकारमानाने मोठ्या असणाऱ्या कोणत्याही राष्ट्राच्या शेजारी देशांवर नेहमीच एक मानसिक तणाव असतो. त्याचा नेमका फायदा अमेरिका उठवते. ही एन्सर्कलमेंट थिअरी मी सर्वप्रथम आसाममध्ये ऐकली होती. श्रीलंकेतल्या तमिळ प्रश्नावर भाष्य करताना केरळमधल्या अभ्यासिकांनी याच सिद्धांताची आवृत्ती ऐकवली होती. पंजाबमधल्या परिस्थितीत एकीकडे मनःपूर्वक सद्भाव कार्य करत असताना मनातल्या मनात शक्य तेवढे ठोकळे जुळवून पाहायचा प्रयत्न केला होता. तेव्हाही कित्येकदा त्या जुळून आलेल्या ठोकळ्यांवर याच सिद्धांताचं चित्र उमटलेलं असायचं. तेव्हा मनात शंका असायची की आकारमान आणि आर्थिक लष्करी बळ या बाबतीत शेजारी राष्ट्रांची एकत्रित शक्ती भारताच्या निम्म्या एवढी सुद्धा भरत नाही. मग वेढले जाण्याची भावना आपल्या इथे का पैदा होऊ द्यावी? किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने कधीच आक्रमक भूमिका मांडलेली नाही, आक्रमक कृती केलेली नाही. मग शेजारी राष्ट्रांनी नाहक भयगंड बाळगून भारताकडे संशयित भीतीच्या नजरेनं का पाहावं? प्रश्न विचारण्यापूर्वी विठ्ठलराव पुढे म्हणाले, शेजारी देशांमध्ये एक सहज भयभावना असते. भौगोलिकदृष्ट्या भारताला लागून असलेले देश तर सोडाच, ऑस्ट्रेलियात सुद्धा मला अशी भावना आढळलेली होती. तिथल्या नॅशनल युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्राध्यापकानं मला हे सांगितलं. तो म्हणाला, दुसऱ्या महायुद्धापूर्वी आम्हाला जपानबद्दल जसं वाटायचं तसं आता भारताबद्दल वाटतं. का विचारलं तर म्हणाला, आकारमान, लोकसंख्या, नैसर्गिक साधन संपत्ती याचा विचार करता भारत ही एक सुप्त पोटेन्शियल महाशक्ती आहे. तिचा दबाव आम्हाला सुद्धा वाटतो. जपानकडे स्वतःची लष्करी ताकद नसल्यामुळे जपानबद्दल असं वाटत नाही. मग चीनबद्दल का नाही वाटत? तर ते प्राध्यापक म्हणाले, चीन दूर आहे. तुम्ही म्हणताय ते मान्य, फक्त मी त्यात एक भर घालीन, ती योग्य आहे का सांगा? भारत सामर्थ्यवान बनणं जसं अमेरिकेला नकोय तसं रशियालाही नकोय. केवळ सध्याच्या राजकीय आवश्यकतांमुळे रशियाची धोरणं निराळी आहेत. बरोबर आहे. आग्नेय आशियात रशियाचं एकमेव मित्र राष्ट्र आहे व्हिएतनाम आणि दक्षिण आशियात भारत. अमेरिका चीन दोस्ती लक्षात घेता भारताशी मैत्री असणं रशियाला आवश्यक आहे आणि अफगाणिस्तानात रशियाचे पाय रोवलेले असल्यामुळे पाकिस्तानात आपला तळ करणं अमेरिकेला आवश्यक आहे. काश्मीरवरून सुरू झालेली चर्चा कुठल्या कुठं येऊन पोचली होती. त्यात एक सलग धागा होताच. तो स्पष्ट करत विठ्ठलराव म्हणाले, भारताचा कोणताही प्रश्न अशा सर्व आंतरराष्ट्रीय संदर्भांपासून सुटा करून पाहता येणार नाही. त्यातही राष्ट्रीय एकात्मता हा गाभ्यातला प्रश्न आहे. विदेशी राजनीतीचा नेहमीच हा प्रयत्न आहे की केंद्र दुबळं राहावं. त्यासाठी अंतर्गत आणि बाह्य अस्थिरतेला या शक्तींकडून खतपाणी घातलं जातं. काश्मीरमधल्या राष्ट्रविघातक कारवाया हा अशा सर्व साखळीचा एक भाग. सचिवांनी खोलीत शिरून सांगितलं, शालिनीताई आल्यात. तेव्हा एकदम मोठा फ्लॅशबॅक संपवून वर्तमानात आल्यासारखं वाटलं. बरं आहे, मग या आता असं ते सांगतील याची वाट पाहिली तर त्यांनी सचिवाला उत्तर दिलं, घरात बसायला सांग, मी आलोच. आणि पोच जराही न बदलता लक्ष पुन्हा चर्चेत वळवलं. एक शंका विचारतो. अशा प्रकारच्या चर्चांमध्ये नेहमीच मला ही शंका सतावते म्हणून विचारतो. त्यात काही उद्धटपणा वाटला तर माफ करा, पण ज्या तऱ्हेच्या आव्हानांना भारताला येत्या काळात तोंड द्यावं लागणार असं दिसतंय, त्याचा स्वीकार करण्या एवढ्या आपल्या सिस्टीम्स आणि व्यक्ती कणखर आहेत का? फ्रँकली सांगायचं तर काँग्रेस हा एक खांबी तंबू आहे. दुसरा कोणताच राजकीय पक्ष खऱ्या अर्थाने एकटा काँग्रेसला पर्यायी ठरू शकेल अशा अखिल भारतीय वकुबाचा नाही. राजकारण, अर्थकारण, समाजकारण सगळं सडवून टाकणारा भ्रष्टाचार ही सुद्धा एक एस्टॅब्लिश्ड फॅक्ट आहे. अशात पुढं काय? आव्हानांना सामोरं कोण जाणार? पुढं काय या प्रश्नाला काहीतरी उत्तर विठ्ठलरावांनी दिलं, पण आता ते स्मरत नाहीये. त्यांच्या मुलाखतीची टिपणं घेतलेलं वहीचं शेवटचं अर्धपान कोरच राहिलंय. या कोऱ्या ओळींवर उत्तर कोण लिहिणार? आधी ते शोधायला तर हवं. लालकृष्ण अडवाणींकडे जायला अजून वेळ आहे.
कुंपणाच्या दारातून आत शिरल्यावर आधी घराभोवतीच्या बागेत चक्कर मारावी, मग बेल वाजवून रीतसर यजमानाची भेट घ्यावी, तसं झालं. त्यामुळे तसंच रीतसर सांगतो. आधी थोडा बहुत भाजपच्या प्रांगणातून फेरफटका झाला. मग मुख्य यजमानाने अगत्यपूर्वक विचार पाहुणचार दिला. बापूराव लेलेंनी सांगितलं होतं, 10 राजेंद्रप्रसाद रोड या पत्त्यावर जगन्नाथराव जोशी आणि इतर बरेच भाजप अतिरथी भेटतील. दिल्लीच्या कडक दमट उन्हात घाम पुसत या घराच्या दारात उभं राहिलो. अपेक्षा ही की एकदा पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला पाहिलं जाईल आणि वेळ नाही हे उत्तर मिळेल. मांजरपाट स्टाईल कापडाची अर्धी विजार वर सुती बंडी घातलेल्या एका माणसाने दार उघडलं. जोशीजी से मिलना है. जोशीजी नाहीत. कधी येतील माहीत नाही. लेलेंनी मला सांगितलं होतं जगदीश प्रसाद माथुर तिथंच असतील. आहेत ना, मीच माथुर. आता दचकून पायापासून डोक्यापर्यंत पायाची पाळी माझी होती. जगदीश प्रसाद माथुरांनी तास दीड तास मस्त गप्पा मारल्या. मुलाखत बिलाखत दिली नाही. मुलाखत द्यायची असती तर ते कपडे बदलून चेहऱ्यावर इस्त्री फिरवून खुर्चीत येऊन बसले असते. तसं काही झालं नाही. होते त्याच घरगुती वेशात पाय मुडपून खुर्चीत गप्पा मारत बसले. फारुख सरकार पाडण्यापासून गप्पांना सुरुवात झाली, कारण मी जम्मू काश्मीरवर अभ्यास करण्यासाठीच गेलो होतो. मग बोलता बोलता प्रश्न उलगडत गेले आणि असं ध्यानात आलं की इतर वर्तमान राजकीय घडामोडींपासून काश्मीर घडामोड सुट्टी करून चालणार नाही. मग पंजाब, आसाम, केंद्र राज्य संबंध, परराष्ट्र नीती, भावी निवडणुका, अध्यक्षीय लोकशाही, विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या हालचाली असे सगळेच विषय येत गेले. एक टाकी विणलेल्या स्वेटरचा एकच धागा धरून खेचायला सुरुवात केली तर थोड्या वेळात स्वेटरची सगळी लोकर भेंडोळीहून समोर येते तसं झालं. नेहमी ऐकू न येणारे 2-3 नवीन मुद्दे माथुरांच्या गप्पात आले. पक्ष पद्धतीच्या अंतर्गत 2 प्रकारची पक्ष संघटना सांगितली जाते, मास बेस्ड किंवा केडर बेस्ड. भाजप केडर बेस्ड पार्टी मानली जाते. याविषयी विचारलं तर म्हणाले, ज्याचं सदस्यत्व सर्वांना खुलं असतं ती मास बेस्ड पार्टी. भाजप हा तसाच पक्ष आहे. भारतात खऱ्या अर्थाने केडर बेस्ड पार्टी फक्त कम्युनिस्ट. शॅडो कॅबिनेट, प्रति मंत्रिमंडळाची पद्धत भारतीय पक्षपद्धतीत का नाही, याला त्यांचं उत्तर होतं, जिथे ध्रुवीकरण होऊन 2 पक्ष अस्तित्वात आहेत अशाच ठिकाणी ही पद्धत वापरता येणं शक्य आहे. ध्रुवीकरण आपल्या इथे नाही. 77 मध्ये ते होण्याची शक्यता होती. यावर मात्र ते फटकारले, 77? जनता पक्ष हा पक्षच नव्हता. विविध पक्षांचं हे कडबोळ होतं, ते सुद्धा अनेक दोषांनी लडबडलेलं. मध्येच माथुरांना फोन आला. पलीकडच्या माणसाला जनता पक्षाचं कार्यालय हवं होतं. माथुरांनी भारतीय शब्दावर जोर देत हसून सांगितलं, हम अलग पार्टी है भाई, गलत नंबर पे पहुंचे हो. शेवटी जरा धाडस करूनच विचारलं, भाजपच्या हातात सत्ता असती तर भाजपनं कोणती धोरणं, उदाहरणार्थ फारुख सरकारच्या बाबतीत अवलंबली असती? त्यांनी उडवून लावलं, हा फारच हायपोथेटिकल, काल्पनिक प्रश्न आहे. मला माहिती आहे की नुसताच काल्पनिक नाही तर चक्क आगाऊपणाचा प्रश्न आहे. मग पुढचा प्रश्न मात्र अगदी व्यावहारिक विचारला, वाजपेयी अडवाणी भेटू शकतील का? प्रयत्न करतो. त्यांनी 11 अशोक रोड या भाजप कार्यालयात फोन लावला. भाजप आणि ऑल इंडिया मुस्लिम लीगचं कार्यालय एकाच रस्त्यावर आहे. वाजपेयी घरी, अडवाणी आत्ताच गेलेत. पलीकडच्या गल्लीत असावं तसं रायसीना रोडवर वाजपेयींचं घर. दारावर सशस्त्र पहारा, आवारात सुरक्षा सैनिकांची छावणी आणि ऑफिसात त्या सुरक्षा सैनिकापेक्षा कठोर, उग्र दिसणारा, गोड बोलणारा अटलजींचा स्वीय सचिव शिवकुमार. तानाजीच्या मिशा कशा होत्या असं यापुढे मला कोणी विचारलं तर मी शिवकुमार सारख्या असंच सांगेन. त्याच्या टेबलमागच्या कपाटामध्ये जगातल्या सर्व धर्म, पंथ, तत्वज्ञान, विचारधारांवरची पुस्तकं रचलेली होती. वाजपेयी घरातच होते. शिवकुमारांनी सांगितलं, विचारून 15 मिनिटात सांगतो. ती 15 मिनिटं कधी संपलीच नाहीत. संध्याकाळी 5 वाजता फोन कराल का? केला. जरा थांबा, 15 मिनिटात परत फोन करा. 15 मिनिटांनी परत फोन केला तर फोनवर कोणीतरी महिला, घर में कोई नहीं है.
एक राष्ट्र एक जनता या सप्ताहाप्रीत्यर्थ भाजपची एक सभा पटेल भवनमध्ये होती. त्यासाठी अटलजी आत्ताच बाहेर पडलेत. आमची स्वारी पटेल भवनात. छोट्या बंदिस्त सभागृहात भाजपची सभा चालू होती. व्यासपीठावर PN लेखी, कन्वरलाल गुप्ता वगैरे. वाजपेयी अजून आले नव्हते, त्यामुळे सभेतली आचमनं चालू होती. मग दारातून सफाईदारपणे त्यांची गाडी आत वळली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या तरुणांनी अटलजी झिंदाबादच्या घोषणा दिल्या. नमस्कार करत हसत अटलजी गाडीतून उतरले. सभागृहात शिरतानाही घोषणा उठल्या. व्यासपीठावरच्या वक्त्यांचं वाक्य अर्ध्यावरच. सगळा काँग्रेसी संस्कृतीचाच प्रकार वाटत होता. मग इतर बोलणाऱ्यांनीही आवर्त घेऊन वक्त्यासाठी जागा मोकळी केली. वाजपेयी बोलायला उभे राहिले आणि सभेला एकदम मूड आला. एका पत्रकाराने मला सांगितलं होतं, तुझा अनुभव काही फार वेगळा नाही. आम्ही दिल्लीतल्या पत्रकारांनी त्यांची भेट मिळवायचा प्रयत्न केला तरी अनेकदा त्यांची फळं अशीच असतात. मग अटलजींचं सामर्थ्य कोणतं? तो मित्र म्हणाला, वो क्या है कि उनकी जुबान पर साक्षात सरस्वती कॅबेरे करती है, उससे वो सारा सीन खा जाते हैं. त्यांच्या या वाक्यावर अजूनही हसत या सभेत त्यातला खरेपणा अनुभवत होतो. त्याच दिवशी पंजाबवरची श्वेतपत्रिका प्रसिद्ध झाली होती. ये बिलकुल ही श्वेत है, इसमें कुछ नहीं है, अशी मिस्किल सुरुवात करून सभेच्या हातात हात घालून अटलजी वरवर चढत गेले. हमारा देश, उसकी एकता अखंडता, यही हमारा सरमाया है, हम इसे टूटने नहीं देंगे. कागदावर तशा मचूळ गुळगुळीत वाटणाऱ्या या वाक्यांमधून ठिणग्या उडवत सभेच्या अंगावर सरकन काटा आणावा तर तो वाजपेयींनीच. तर तो काटा यावा बापडा, पण त्यांची भेट मिळवायचा प्रयत्न आपण सामान्यांनी सोडून द्यावा. त्याच पत्रकार मित्रांनी सुचवलं, अडवाणी ट्राय कर, एकदम सरळ माणूस, त्यांनी वेळ दिली तर 5 मिनिटं आधी ते तुझ्यासाठी तयार असतील. एरवी या एकेका नेत्याची भेट घ्यायची म्हणजे दिव्यच असतं. पहारेकरी, अनुयायी आणि सेक्रेटरीज यांच्या भिंती त्यांच्याभोवती उभ्या असतात. अशा उभ्या असतात की त्या भेदणं कठीण. यासाठी तुम्हाला हाताला धरून नेणारा तसाच प्रभावी मार्गदर्शक हवा, नाहीतर त्या नेत्यापर्यंत पोचता पोचताच नाकी नऊ येतात. वाटेवरच्या ह्या प्रत्येकाला त्या नेत्याहून काकणभर जास्तच अहम असतो. जणू आम्ही आहोत म्हणून त्यांचं नेतेपण आहे असंच. अशाने त्यालाही शुद्ध जनसंपर्काची जाण राहणं अवघड होत असणार किंवा त्यासाठी वेगळी यंत्रणा उभी करावी लागत असणार. नेता होऊनही अशा भिंती भोवती उभ्या राहू न देणारे फार दुर्मिळ. लालकृष्ण अडवाणी त्यातले एक आहेत असं मी ऐकून होतो. 1980च्या एप्रिल महिन्यात आसामला गेलो होतो. त्यावर्षी सुप्रसिद्ध असमिया साहित्यिक श्री वीरेंद्र कुमार भट्टाचार्य यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं. ते ज्या दिवशी जाहीर झालं त्या दिवशी गुवाहाटीतल्या त्यांच्या घरी त्यांच्याशी गप्पा मारण्याचं भाग्य लाभलं होतं. त्यांनीही वत्सलतेनं मूडमध्ये येऊन रिझवलं होतं. त्यात ते राज्यसभेचे अध्यक्ष असताना अडवाणींविषयी काय अनुभव आले ते सांगत होते. त्यांचं प्रत्येक भाषण मृदू, अतिशय नेमक्या शब्दात असायचं. सगळंच पटायचं असं नाही, पण मांडण्याची पद्धत अत्यंत तर्कशुद्ध आणि अनाग्रही. त्यामुळे त्यांचं म्हणणं मान्य असो किंवा नसो, तो माणूस तुम्हाला आवडतो. सर्व पक्षीयांची एकूण 19 पक्ष बैठक दिल्लीत होती. या बैठकीला अडवाणी उपस्थित होते. फारुख अब्दुल्लांचं सरकार पाडण्याविषयी किंवा त्यामागच्या पद्धतीविषयी निषेध नोंदवावा, देशव्यापी आंदोलन उभं करावं, त्यावर सर्व पक्षांचं एकमत. बैठक NT रामाराव यांनी योजली होती. त्यामुळे त्याच दिवशी दुपारी आंध्रभवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेची सूत्रही त्यांच्याच हातात होती. तिथं जाऊन पोचलो. NTRच्या शेजारी ज्योती बसूंचा सात्विक बंगाली चेहरा होता. जवळच कायम कॉलेज युवक वाटणारे जॉर्ज फर्नांडिस बसले होते. त्यांच्या शेजारी अडवाणींनी उपविश केलं होतं. जनता राजवटीतले 2 मंत्री शेजारी शेजारी पाहायला गंमत वाटत होती. पत्रकार परिषदेत एका सिनियर वाटणाऱ्या पत्रकारानं NTRना प्रश्न विचारला, सध्या सगळं हिंदू व्होट बाईंकडे झुकतंय, येत्या निवडणुकात तुम्हाला कोण मत देणार? यावर ज्योती बसूंनी चिडून म्हटलं, ऑल हिंदूज आर नॉट फूल्स. मागे खुर्चीत शिस्तीत बसलेले अडवाणी सूक्ष्म हसलेले दिसले. पत्रकार परिषद संपल्या संपल्या त्यांना भेटलो.
त्यांनी 1 मिनिट असं सांगून दुसऱ्या पत्रकार भगिनीकडे लक्ष वळवलं. ती अडवाणींना पटवून देत होती, इंदिरा खास करके बीजेपी का सफाया करना चाहती है. हा सिद्धांत सोशिकपणे ऐकून घेऊन मग त्यांनी मला विचारलं, काय काम आहे? मी जरा बिचकतच सांगितलं, जम्मू काश्मीरला चाललोय, तिथल्या घडामोडींवर लिहायचंय, त्यापूर्वी तुमची भेट हवी. उद्या सकाळीच घरातून बाहेर पडून संसदेच्या ग्रंथालयात मी लिहित बसणार आहे. वैसे मैं किसी को ना नहीं कहता, मगर आप मुझे छोड़े तो अच्छा है. त्यांच्या शेजारून चालताना प्रथमच जाणवलं की ते उंच आहेत. मी काही त्यांना छोडणे को तयार नव्हतो. ठीक आहे, सकाळी 9ला घरीच या, सांगून ते गाडीत बसले. पाऊस पडत होता. तुम्हाला कुठं जायचंय, सोडू का? आपण खलास. नो थँक्स म्हटलं. त्यांनी ॲक्सेलरेटरवर पाय दाबला. दुसऱ्या दिवशी 8:50ला दारात उभा राहिलो. इंडिया गेट जवळच्या पंडारा पार्क या अत्यंत आलिशान शांत जागेत त्यांचा बंगला आहे. झाडी, हिरवळ, आखीव रस्ते यांनी हा भाग सजलेला आहे. पंजाबातल्या अतिरेक्यांच्या सौजन्याने अडवाणींच्या घराच्या आवारात बांधलेल्या सुरक्षा छावणीने या सजावटीत भर घातली आहे. सैनिकानं दारात अडवलं. त्यांनीच वेळ दिली असं सांगितल्यावर पीएकडे सोडलं. पीए असणाऱ्या पण पीए न वाटणाऱ्या सौजन्यशील माणसाने विचारलं, अविनाश का? हो. अडवाणीजी वाट पाहतात. उठून त्याने दार उघडलं. आत हॉलमधल्या किचन टेबलवर बसून अडवाणीजी लिहित होते. गुड मॉर्निंग, डू कम इन म्हणाले. कागद आवरून खुर्चीतून उठले आणि कोचावर येऊन बसले. अत्यंत साधे कपडे अंगावर. भोवती घरात श्रीमंती. काही ठिकाणी श्रीमंती तुमच्या अंगावर येते, तसं इथे वाटत नव्हतं. कोचवरचं कव्हर, हॉलचं इंटिरियर डेकोरेशन, जमिनीवरचा कार्पेट, सगळ्यातच एक शालीनता जाणवत होती. खरंच जाणवत होतं का अडवाणींच्या सात्विक चेहऱ्यामुळे तसं वाटत होतं, कुणास ठाऊक. दूध आणि फळं हा त्यांचा आवडता आहार. बरं, ते मोजकंच नेमकं बोलतात, तसं मोजकंच नियमित खातात. त्यामुळे पोट या निकषावर ते नेतेपदाच्या कसोटीला उतरत नाहीत. असं सगळं मनातल्या मनात नोंदवून घेत मी चाचपडत सुरुवात केली. काश्मीरमधल्या घडामोडींपासून प्रारंभ करूया का? त्यातही यापूर्वीच वृत्तपत्रात येऊन गेल्या अशा बातम्या, विधानांचा पुनरुच्चार करण्यात आपला वेळ घालवू नये अशी माझी विनंती आहे. ते सर्व आपण गृहीत मानूया. त्या पार्श्वभूमीवर आपण नवीन काही प्रतिक्रिया व्यक्त कराल का? सत्ता स्पर्धेचा एक भाग म्हणून काँग्रेसने फारूक सरकार पाडून GM शाह यांचं सरकार स्थापन केलं. पण शाह हा फारूकपेक्षा वाईट, अधिक जातीयतावादी आहे. डॉक्टर फारूक अब्दुल्ला आणि त्यांच्या सरकारचं कामकाज यांच्याशी आम्ही प्रथमपासून विरोध दर्शवला आहे. तेव्हा ते सरकार कोसळलं याविषयी आम्हाला विशेष काही म्हणायचं नाही. पण केंद्र सरकारवर आमचा आरोप आहे की डॉक्टर फारूकना दूर केलं ते राष्ट्रीय हितासाठी नव्हे, तर पक्षीय स्वार्थासाठी. फारूकना दूर करण्यात आलं कारण दिल्ली दरबारच्या ताटाखालचं मांजर व्हायची फारूकची तयारी नव्हती. अडवाणींनी बोलायला सुरुवात केली तसा पहिला त्यांचा मृदू पण पक्का, उन्हाळे पावसाळे पाहून तयार झालेला आवाज कानात भरला. फार हातवारे नव्हते, अभिनिवेश नव्हता, तरीही ठामपणा होता. शब्दांची निवड काळजीपूर्वक होत असल्याचं वाटत होतं. सुरेख उच्चारासहित बाहेर येणारे इंग्लिश उगीचच अवघड केलेलं नव्हतं. यू सी, आय मीन, व्हॉट आय मीन टू से इज असल्या पादपुरणार्थी फ्रेजेसचा फवारा नव्हता. जे म्हणायचं ते स्पष्ट शब्दात मांडतात. अशावेळी सरकारचं म्हणणं आहे की फारूक सरकारने देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी केली होती. हे खरं मानून काँग्रेसला संशयाचा फायदा द्यायचं ठरवलं तर एका निकषावर त्यांची भूमिका खरी की दाखवण्यापुरती हे ठरवता येईल. तो म्हणजे काश्मीर पुनर्वसन कायदा. केंद्र सरकारनेच या कायद्याचं वर्णन देशविरोधी, एकात्मतेस बाधक असं केलं होतं. काँग्रेसनी हे वारंवार म्हटलेलं आहे की या कायद्यामुळे देशद्रोही शक्तींसाठी द्वारं खुली होतील. सर्व पक्षांनी एकमताने ह्या कायद्याच्या विरोधी भूमिका नोंदवल्या होत्या. तरीही हा कायदा काश्मीर विधानसभेत संमत झाला. सध्या तो सुप्रीम कोर्टात पडू नये. काँग्रेसला आपली देशहिताची भूमिका खरंच सिद्ध करायची असेल तर हा कायदा रद्द करावा. GM शाह यांचं कठपुतली सरकार काँग्रेसच्याच पाठिंब्यावर उभं आहे. आत्ताच वेळ लक्षात घेऊन
तो काश्मीर पुनर्वसन कायदा रद्दबातल करून घेतला तर काँग्रेसी सरकारची भूमिका खरी ठरेल. सुप्रीम कोर्टात आहे म्हणून तो काश्मीर विधानसभेला रद्द करता येत नाही असं नाही. पण हे शाह सरकारही फार काळ टिकणार नाही. त्यानंतर कदाचित गव्हर्नर रूल लागू करतील. सगळी राजकीय आलटापालट करण्याच्या मुख्य हेतूच मुळी नॅशनल कॉन्फरन्सचे तुकडे पाडून ती दुबळी करणं हा आहे. त्यामुळे आत्ताच गव्हर्नरांनी सुचवलं होतं त्याप्रमाणे गव्हर्नर रूल लागू करण्याचं नाकारून शाह सरकार स्थापन करण्यात आलं. त्या पुनर्वसन कायद्यावर हे सरकार कोणती भूमिका घेतं हे महत्वाचं आहे. सध्या एक अशी हवा आहे की पाकिस्तानशी युद्धाचं वारं वाहतंय. विशेषतः नुब्रा व्हॅलीतल्या संघर्षाच्या बातम्यांनी ही हवा जास्तच तापवली आहे. अशा वेळी युद्ध झालंच तर सीमावर्ती मोक्याच्या प्रांतात केंद्रानुकूल सरकार असावं अशा भूमिकेतून फारूक सरकार पाडण्यात आलं असं म्हणतात. त्याचं काय? काश्मीरमधल्या आत्ताच्या गदारोळात हा आरोप अधिकृतरित्या कुठंच उच्चारण्यात आलेला नाही. फारूकनी देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी केलेली आहे असा आरोप होता तर घटनेचं कलम 356 वापरायला हवं होतं. तसं करण्यात आलं नाही कारण श्रीमती इंदिराजींना फारूक आपल्या अंगठ्याखाली हवे होते. घटनेच्या 370व्या कलमाविषयी काय? ते रद्द करायला काँग्रेस वचनबद्ध नाही. उलट आपण ज्याच्या रक्षणासाठी बांधलेलो आहोत अशीच भूमिका काँग्रेसनं अलीकडे मांडलेली आहे. हा वास्तविक एक ऐतिहासिक विरोधाभास आहे. मूळ हे कलम घटनेत घालताना ती एक तात्पुरती तरतूद आहे आणि यथावकाश ती दूर करण्यात येईल अशीच पंडितजींची भूमिका होती. आता त्यांचाच पक्ष ही तरतूद कायम राखण्यास वचनबद्ध आहे. याचं कारण काय असेल? मुस्लिम मतांचा अनुनय करण्याची भूमिका? नाही. 370व कलम चालू ठेवण्यामागे मुस्लिम मताचा अनुनय करण्याची भूमिका आहे हे फारच सोपं स्पष्टीकरण झालं. खरं असं आहे की राज्याचे काही हक्क मान्य करण्यात आलेत ते हिरावून घेणं सोपं नाही. असं कुठे आहे? उलट गेल्या काही काळात घटनादुरुस्तींनी तत्वतः आणि केंद्र सरकारने व्यवहारता राज्याच्या कित्येक हक्कांना रजाच दिली आहे की. म्हणूनच तर त्याची प्रतिक्रिया येते ना. सर्वसाधारणपणे ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचंच सरकार आहे तिथे फारशी प्रतिक्रिया उमटत नाही. पण गैर काँग्रेसी सरकारांची राज्यांच्या हक्काविषयी प्रतिक्रिया तीव्र आहे. केंद्र राज्य संबंधाच्या पुनर्विचाराची मागणी यातूनच पुढे आली आहे. काश्मीरची केसही त्यात स्पेशल आहे. घटनेच्या ह्या कलमाविषयी जम्मू काश्मीरमध्ये अशी भावना आहे की ते रद्द करणं या खास हक्कावर अतिक्रमण आहे. आपलं काहीतरी हिरावून घेतलं जाईल असं तिथलं जनमत आहे. शिवाय संस्थानं खालसा करणं किंवा तनखा रद्द करणं यावर जसं राष्ट्रीय मतैक्य होतं तसं कलम 370 विषयी नाही. याउलट पुन्हा काश्मीर पुनर्वसन कायद्यावर मात्र असं राष्ट्रीय मतैक्य आहे. ते विधेयक संमत होऊन त्याचं कायद्यात रूपांतर होऊ नये असं जर इंदिराजींना वाटत असतं तर तो कायदा झालाच नसता. त्यावेळी फारूक सुद्धा सांगत होते की हे विधेयक मी आणलेलं नाही. उलट गव्हर्नरना मी विनंती केली की तुम्ही हे विधेयक परत विधानसभेकडे न पाठवता तुमच्याच इथे ठेवा म्हणजे ते आपोआपच गळून जाईल. कारण मागच्या विधानसभेचं ते शेवटचं अधिवेशन होतं. त्यानंतर निवडणुका होत्या. इंदिराजींना फारूक विरुद्ध वापरायला हत्यार हवं होतं म्हणून हे पुनर्वसन विधेयक गव्हर्नरच्या ड्रॉवरमध्ये कुजवत न ठेवता विधानसभेत परत पाठवण्यात आलं. मग पुन्हा संमत होऊन त्याचं कायद्यात रूपांतर झालं. गेल्या वर्षी जून 1983 मध्ये काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत फारूक अब्दुल्लांचा काँग्रेसशी समझोता होता. तो जून 1983च्या निवडणुकामध्ये टिकला नाही. इथूनच खरं तुटायला सुरुवात झाली. मी विचारलं, आपण गेल्या वर्षीच्या निवडणुकांचा संदर्भ दिलात. त्या निवडणुकात जम्मू भागात भाजपच्या जागी काँग्रेस जिंकण्याचं कारण काय? जम्मू भागातल्या 30 विधानसभा सीट आहेत. त्यात भाजपकडे 11हून जास्त जागा नव्हत्या आणि काँग्रेसचीही ताकद चांगलीच आहे. जून 1983च्या निवडणुकांच्या निमित्ताने काश्मीरच्या राजकारणात प्रथमच अशी शक्यता निर्माण झाली की नॅशनल कॉन्फरन्सचं प्रभुत्व उलथवून टाकता येईल. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध नॅशनल कॉन्फरन्स असा प्रखर संघर्ष उभा राहिला. या संघर्षात नेहमीच काठावरचा तिसरा पक्ष साफ धुतला जातो. केरळ विधानसभा निवडणुकांचं उदाहरणही याला पुष्टी देणार आहे. तिथे काँग्रेस विरुद्ध मार्क्सिस्ट या संघर्षात भाजपला एकही जागा मिळू शकली नाही.
पण केरळमध्ये काँग्रेसच्या विजयाला भाजप निमित्त ठरली कारण भाजपने मार्क्सिस्ट मतं फोडली असं आहे का? छे उलट आहे. भाजपमुळे मार्क्सिस्ट मतं कशी विभागली जातील? काँग्रेसची मतं विभागली गेली. आता हे खरं आहे की काही जागांवर काँग्रेस उमेदवार मार्क्सिस्ट उमेदवारांपेक्षा जेवढ्या मताधिक्यानं निवडून आला तेवढी मतं भाजपच्या उमेदवाराला होती. मुख्य मुद्दा असा आहे की ज्या निवडणुकात राजकीय भावनांचं पूर्ण ध्रुवीकरण होऊन दोन तुल्यबळ पक्ष समोरासमोर येतात तिथे तिसरा पक्ष नेहमीच बाजूला फेकला जातो. बंगालचंच उदाहरण घ्या ना. PC सेन यांच्यासारख्यांच्या नेतृत्वाखाली अजून जनता पक्षाला तिथे फारसं स्थान लाभलं नाही, कारण तिथंही असं पूर्ण ध्रुवीकरण होऊन CPM विरुद्ध काँग्रेस हे प्रमुख रथी होते. त्यामुळे तिसऱ्या शक्तीनं मार खाल्ला. असं होण्यामागचा तर्क सरळ आहे. तुल्यबळ सरकार बनवू पाहणाऱ्या शक्ती समोरासमोर उभ्या ठाकतात तेव्हा मतदार शक्यतो त्यातल्याच कोणाला तरी मत देतो, तिसऱ्याला नाही. माझी ही थिअरी दिल्लीतही लागू पडते. दिल्लीत CPMचा मतदार भाजपला मत देतो. मग आपण सुचवत आहात असं ध्रुवीकरण तामिळनाडूत का दिसत नाही? हो, तामिळनाडूत असे सरळ सरळ दोन तट नाहीत, कारण तिथे अण्णा द्रमुकच्या बाजूचे किंवा विरुद्ध मतांचे प्रखर प्रवाह नाहीत. दोन तुल्यबळ अशा शक्ती की ज्यातलं कोणीही सरकार बनवू शकेल अशा नाहीत. पण मग काश्मीरमधलं हिंदू वोट काँग्रेसनं खेचलं असं म्हटलं जातं, यावर काय स्पष्टीकरण द्याल? आय डू नॉट सबस्क्राईब टू धिस थिअरी ऑफ हिंदू वोट. तरीही अलीकडे हिंदू वोटचा अनुनय हे काँग्रेसच्या राजकारणाचं एक सूत्र व्हायला लागलंय असं अनेक राजकीय निरीक्षकांचं मत. अडवाणीजी म्हणाले, हे खरं आहे. इंदिराजी सध्या हिंदू भावनांचा अनुनय करतायत, पण त्यामागची कारणंही केवळ राजकीय आहेत. इंदिरा राजकारण नेहमीच तत्कालिक राजकीय गरजांनुसार लंबकांप्रमाणे झोके घेत असतं. त्याला कसलीही दीर्घदृष्टी नसते. पंजाबच्या वर्तमान परिस्थितीतही याचं प्रत्यंतर येत आहे. आसाम, पंजाब, जम्मू आणि काश्मीर सर्वच बाबतीत मी पहिला दोष श्रीमती गांधींना देईन. पंजाबच्या राजकीय खेळात त्या सध्या तरी जिंकल्यासारख्या वाटतायत. अकाली दल पूर्ण निष्प्रभ झालं आहे. अतिरेक्यांवरच्या कारवाईमुळे अनेक जण निश्वास टाकतायत, पण भारी किंमत चुकती करावी लागणार असं दिसतंय. उद्या काय घडेल सांगता येत नाही. काल परवापर्यंत तुच्छ दुर्लक्षित असलेला खालिस्तान हा शब्द आज प्रचलित होऊन बसलाय. एका पत्रकारानं फार ठीक मांडलंय. तो म्हणतो, निवडणुका उंबरठ्यावर आल्या की इंदिराजी देशभर पायाभरणी समारंभ पार पाडत फिरत असतात. या येत्या निवडणुका दारापाशी आलेल्या असताना त्यांनी खालिस्तानचा पायाभरणी समारंभ पार पाडलाय. देवापाशी आपण अशी प्रार्थना करूया की इतर समारंभातले दगड निवडणुकांनंतर तसेच पडून राहतात, असंच याही बाबतीत व्हावं. अडवाणीजी, जम्मू काश्मीरच्या फारूक सरकारला उलथवून नवं सरकार आणण्याच्या निमित्ताने प्रथमच सर्व विरोधी पक्षांचं मतैक्य झालेलं दिसतं. मार्च 1977 नंतर असं बहुधा प्रथमच होतंय. अन्यथा आसाम, पंजाब इथल्या अत्यंत गंभीर घडामोडीबाबत सुद्धा असं मतैक्य दिसलं नव्हतं. आता या संदर्भात विरोधी पक्षैक्याविषयी तुमची भूमिका काय? विरोधी पक्षांच्या ऐक्याविषयी फार बोललं जातंय. असं सतत बोललं जाण्याने उपयोग काही होत नाही. प्रत्येक पक्ष प्रथम स्थिरावायला हवा. त्या पक्षाला त्याच्या ध्येयधोरणांना निश्चित आकार यायला हवा. भारतातली पक्षपद्धती आधी एका स्थिर पायावर उभी राहायला हवी. तसं होण्यात लोकशाहीचं हित आहे. स्थिर पक्षपद्धती अस्तित्वात आल्यावर मग एका समान कार्यक्रमाच्या आधारे एकत्र येणं अर्थपूर्ण ठरेल. मध्यावधी निवडणुकांची काही शक्यता? जवळजवळ नाही. खरं तर यानंतर आता कधीही निवडणुका झाल्या तरी त्या मुदतपूर्व न म्हणता ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होणाऱ्या निवडणुकाच मानायला हव्यात. अध्यक्षीय लोकशाही पद्धत भारतात आणण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे. तुमचं मत काय? एक खेळ आहे. व्यक्ती आणि सरकारच्या अकार्यक्षमतेवरचा फोकस सिस्टीमकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे. नेतृत्वाच्या अपयशाकडे डोळेझाक करून व्यवस्थेला बळीचा बकरा बनवायचं म्हणून संसदीय लोकशाही भारताला उपयुक्त नसून अध्यक्षीय लोकशाही हवी आहे असे वारे खेळवले जात आहेत. परराष्ट्र नीतीविषयी काही कॉमेंट? भारताचे सर्व शेजाऱ्यांशी संबंध तणावाचे झालेत. पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका सुद्धा.
वास्तविक श्रीलंकेतला तमिळ प्रश्न तसा जुनाच आहे. त्यांनी आजपर्यंत कधी भारत श्रीलंका संबंधात कटुता निर्माण झाली नव्हती, पण आता फारच गंभीर तणाव झालेत. जनता राजवटीच्या काळात शेजाऱ्यांशी आपले संबंध सुधारून खूप चांगले झाले होते. परस्परांमध्ये सद्भावना निर्माण झाली होती. आता ती पार धुपून गेली आहे. अडवाणींनी दिलेली वेळ संपत आलेली होती. मुलाखतीच्या मध्येच चहा आला होता. काही वेळा चहा मुलाखतीवर अतिक्रमण करतो, सूर बिघडवून टाकतो. आज तसं झालं नाही. उलट नीट उत्तरं देण्यामुळे त्यांनी बहुधा गारच चहा घेतला असावा. वेळ थोडाच होता, पण म्हणून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी गुंडाळलं नव्हतं. काही नेत्यांना फक्त इंग्लिश किंवा गेला बाजार हिंदी वृत्तपत्रात छापून येणारीच मुलाखत दिलेली चालते. प्रांतिक भाषात आपले विचार सांगायला त्यांना वेळ नसतो किंवा असलाच तर नाईलाजाने दिलेला असतो. अशी अढी अडवाणींच्यात दिसली नाही. भट्टाचार्यजींनी म्हटलं होतं तेच खरं होतं. त्यांची मतं पटोत न पटोत माणूस तुम्हाला आवडतो. त्यांनी मांडलेले सगळेच मुद्दे पटले असं नाही, पण पत्रकार म्हणून समोर बसल्यावर त्यांची मतं ऐकायची, ती पटवून घेण्या न घेण्यासाठी नाही, तर त्यांना काय म्हणायचंय हे समजून घेण्यासाठी आणि वस्तुनिष्ठपणे रिपोर्ट करण्यासाठी. समोरचा नेता सुद्धा जेव्हा गांभीर्याने तळमळीने प्रत्येक प्रश्नावर मनापासून प्रतिक्रिया देतो, तेव्हा असा रंग भरतो. लालकृष्ण अडवाणी आता सांगत होते, 11:30च्या फ्लाईटने अटलजी काश्मीरला जाणार आहेत. त्यांना काही मजकूर लिहून द्यायचा आहे. मला मोकळं करता का? शेवटचाच प्रश्न अडवाणीजी. भारताला आतून बाहेरूनही अनेक गंभीर आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे, अशी परिस्थिती चाल करून येताना दिसते आहे. देशाच्या ऐक्याला बसलेले धक्के, दक्षिण आशियातला तणाव, वाढती शस्त्रस्पर्धा आणि बड्या शक्तींचा वाढता हस्तक्षेप याने ही आव्हानं अधिकच जबर बनतायत. यांना सामोरं जाण्यासाठी काय करायला हवं? आत्तापर्यंतच्या मुलाखतीत प्रश्न संपल्या उत्तर सुरू झालं होतं. इथे मात्र काही क्षण ते थांबले. सार्वजनिक जीवनातल्या प्रत्येक व्यक्तीनं व्यक्तिगत आणि पक्षीय स्वार्थापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य दिलं तरच या आव्हानांना सामोरं जाता येईल असं दिसतंय. बाहेर पडलो. अजून बरेच प्रश्न विचारायचे होते. आत्तापर्यंतची सर्व चर्चा प्रामुख्याने राजकीय बाबींवरच झाली होती. भारताच्या आर्थिक सामाजिक प्रश्नांवर, आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांना काय म्हणायचंय हे ऐकायचं होतं, पण वेळ मर्यादित होता. निदान जवळजवळ सर्व प्रचलित राजकीय विषयांना मुलाखतीत स्पर्श होता, हेही काही थोडं नाही. काही विरोधी पक्षीयांशी अशा चर्चा करताना अनेकदा त्यांच्यात इंदिरा विरोधी फोबिया जाणवलेला आहे. त्याचा अडवाणींच्या बोलण्यात बराचसा अभाव होता. तरीसुद्धा त्यांचं आणि विरोधी पक्षीय राजनीतीचं मूलभूत प्रमेय अजूनही इंदिरा विरोध हेच वाटतं. म्हणजे असं की आसाम, पंजाब, काश्मीरच्या प्रश्नाला इंदिराजी जबाबदार, इंदिराजी हुकुमशहा, घराण्याची सत्ता टिकवून ठेवण्यातच त्यांना रस वगैरे वगैरे. समजा क्षणभर मान्य, पण मग त्याच्या उत्तरात विरोधी पक्षांची धोरणं कोणती, चळवळी कोणत्या, इंदिरा हटाव एवढीच चळवळ, हे त्यांना सर्व प्रश्नांवर उत्तर वाटत असावं. असं अनेकदा मुलाखती, चर्चा, भाषणं यावरून वाटतं. इंदिराजींचा अलिप्ततावाद हा खोटा अलिप्ततावाद आहे. समजा कबूल, पण या पक्षांच्या परराष्ट्र धोरणाची सूत्र कोणती असतील? इंदिराजींच्या राज्यात आर्थिक विषमता वाढत चालली, ठीक. दारिद्र्य निर्मूलन आणि आर्थिक समता निर्माण करणं यासाठी या पक्षांकडे काय योजना आहे? इंदिराजी काय किंवा कोणतीही व्यक्ती अथवा तसंच म्हणायचं तर पक्ष सुद्धा आज सत्तेवर असेल नसेलही, पण देशाच्या या समस्या अधिक स्थायी, मूलभूत स्वरूपाच्या आहेत. यांची उत्तरं मांडायची जबाबदारी अधिक भाजपवरच आहे. कारण आपण क्रमांक 2 वर असल्याचा भाजपचा दावा असतो. इंदिरा काँग्रेसला पर्यायी शक्ती म्हणून आपण उभे राहू शकतो, असा आत्मविश्वासानं भाजपचे नेते बोलताना दिसतात. आपल्या देशाच्या राजकारणात पक्ष नाहीत, गट आहेत, ज्यांना स्वतःची निश्चित ध्येय धोरणं असतात, संघटनेची बांधणी असते, त्याला पक्ष म्हणतात. बाकी सर्व व्यक्तींभोवती गुंफलेले राजकीय गट आहेत. मग या निकषावर 2च पक्ष म्हणून टिकतात, असं अनेक राजकीय तज्ज्ञांचं मत आहे, CPM आणि भाजप. बाकी सर्व पक्ष हे याना त्या स्वरूपात व्यक्तीभोवती जमलेला गोतावळा आहे. पक्ष स्थापनेनंतर काही काळ भाजप विशेषच आत्मविश्वासाने ओसंडून वाहत होता. अगले पंतप्रधान अटलजी
अशा घोषणांकरता पक्ष कार्यकर्ते अटलजींकडून रागवून घेत होते. तरी काही भाजप आमदार पक्षी अधिवेशनात त्यांना सांगत होते, अटलजी पुढच्या वेळी याल तर पंतप्रधान म्हणून या. टाळ्यांचा कडकडाट होत होता. त्यामुळे एकला चलो रे चं धोरण हट्टानं अवलंबलं जात होतं. त्यानंतरच्या काही निवडणुकांनी जरा सावध केलं. काश्मीरमध्ये एकही जागा नाही. बंगालमध्ये पक्षाला जवळजवळ स्थान नाही. दिल्ली महापालिका हातातून गेली. तसा हिमाचल प्रदेशही हातून निसटला. पंजाबमधल्या अकाली काँग्रेस संघर्षात भाजपची अवस्था दोन्हीकडून थपडा बसाव्यात तशी एकटं पडण्याची होऊन बसली. तरीही आमच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. मुसलमान हरिजन मतं आमच्याकडे वळायला लागतील अशी आशावादी सफाई ऐकायला येत होती. मध्येच पक्षांतर्गत संघर्षाचं वारही भाजपला लागलं होतं म्हणे. अन्य पक्षांशी सहकार्य करण्यावरून वाजपेयी आणि सहकाऱ्यांमध्ये विशेषतः अडवाणींशी गंभीर मतभेद उद्भवल्याच्या बातम्या उठत होत्या. मी जगदीश प्रसाद माथुरनं हा प्रश्न विचारला. त्यांचं उत्तर होतं, पक्षांतर्गत संघर्ष वगैरे काही नाही, 4-2 मतं वेगवेगळी असायचीच. जाणकार पत्रकार मित्रांनीही सांगितलं की वाजपेयी अडवाणींमध्ये तसा कोणताही मतभेद वगैरे काही नाही. दोघांच्या व्यक्तिमत्वांचा ढंग भिन्न आहे, इतकंच. इतर पक्षांशी शक्यतो सहकार्य करावं असं अटलजींचं मत होतं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अस्तित्वात येण्याच्या रूपानं हे मत अधिक वजनदार ठरल्याचं दिसलं आणि सहकार्य पण विलिनीकरण नाही या स्वरूपात 2 मतांचा तोल सांभाळला गेला आहे. पक्ष संघटनेचं काम मात्र खास भाजप पद्धतीनुसार शांतपणे स्थिरपणे चालू आहे. पक्ष सदस्यांची नोंदणी, त्यांची तालुका जिल्हा प्रांतवार बांधणी, पक्षांतर्गत निवडणुका, जनसंपर्काच्या मोहिमा याद्वारा एक नित्य कार्यरत असणारा पक्ष म्हणून भाजप उभा राहतोय. तरीही त्याचा चेहरा अजूनही प्रामुख्याने शहरी आहे. ग्रामीण भागात अजून शिरकाव व्हायचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर हक्क सांगणाऱ्या या पक्षाचे हात आता चरणसिंगांच्या हातात गुंफलेले आहेत. ज्या प्रांतामध्ये बिगर काँग्रेस सरकार आहेत तिथं क्रमांक 2वर काँग्रेस आहे. एवढंच नाही तर अशा प्रांतांमध्ये कर्नाटकातल्या 18 जागांचा अपवाद वगळता भाजपचं स्थान अत्यल्प आहे. उदाहरणार्थ बंगाल, आंध्र, तमिळनाडू, काश्मीर या प्रांतांमध्ये काँग्रेसी सरकार आहेत. अशात हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये लोकदल अधिक ताकदवान, तर गुजरात, बिहारमध्ये जनता पक्ष काकणभर वरचढ. मग भाजप राहतो कुठे? हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही भाजपची पॉकेट्स. भाजपच कशाला, अखिल भारतीय म्हणवणाऱ्या सर्व पक्षांची अशी स्थिती पाहिली की वाटतं खरा अखिल भारतीय पक्ष एकच, इंदिरा काँग्रेस. तो पक्ष म्हणजे एक खांबी तंबू आहे. बाकी पक्षांची छोटी छोटी पॉकेट्स आहेत. प्रादेशिक पक्षांचा उदय हे भारतीय राजकारणात उदयाला येत असले एक नवरूप. याशिवाय कितीतरी पक्ष आयेदिन 100 बार जन्म घेत असतात. कोणत्या एका पक्षाचा म्हणून विचार क्षणभर बाजूला ठेवा. अखिल भारतीय राष्ट्रीय राजनीतीच्या दृष्टीने वर्तमान स्थिती काळजी वाटण्यासारखी गंभीर नाही का? पुराणकालीन सुरस व चमत्कारिक कथांनी असा एक संकेत घालून दिला आहे की एका ते गुंफलेल्या साऱ्या कथा रात्रीच सांगितल्या जाव्यात. कधी त्या रात्री जागं राहण्यासाठी सांगायच्या तर कधी जागं होण्यासाठी. तसं अलीकडे पंजाब किंवा काश्मीर विषयीची बातमी ऐकली की मनातल्या साऱ्या सुरस चमत्कारिक पण रिझवणाऱ्या नव्हेत तर सुन्न करणाऱ्या, प्रश्नचिन्ह ठळक करणाऱ्या कथा आठवायला लागतात. एकात एक अशा गुंफलेल्या कथा पार करत मी नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली, जम्मू काश्मीर दौऱ्यापर्यंत मागे जातो. त्याही मागे जाता येईल, पण तूर्त इथेच थांबतो. उलटीकडून सुरुवात करतो. गव्हर्नरच्या आदेशानुसार जम्मू काश्मीरच्या विधानसभेत GM शाह यांनी बहुमत सिद्ध करून घेतलं. सभापती इत्तू यांनी आक्षेप घेतला की नॅशनल कॉन्फरन्सच्या खालेदा गटातल्या आमदारांना मतदान करता येणार नाही कारण त्यांनी पक्षांतर केलंय. काश्मीरच्या राज्यघटनेनुसार पक्षांतर करणाऱ्यांचा विधानसभेतला मतदानाचा हक्क जातो. यावर सर्वप्रथम मतदान होऊन सभापतींवरच अविश्वासाचा ठराव संमत झाला. सभापती महाशयांची शब्दशः उचलबांगडी झाली. त्यानंतर शहा मंत्रिमंडळाचं बहुमत विधानसभेत सिद्ध झालं. हे सर्व जे झालं ते अनपेक्षित नव्हतं किंवा काश्मीरच्या पूर्वपरंपरेला धक्का देणारही नव्हतं. फारूक मंत्रिमंडळ ज्या तऱ्हेने खाली खेचण्यात आलं
त्यातच या सर्वांची बीजं होती. या कथा वृत्तपत्रात वाचत असताना मला श्रीनगरमधली कथा आठवली. GM शाह यांना भेटण्यासाठी सचिवालयात गेलो होतो. मंत्रिमंडळाची बैठक चालू असल्यामुळे त्यांच्या सचिवाच्या खोलीत बसलो होतो. आतल्या बैठकीत काय चालू असेल? लुटीच्या हिश्श्याच्या वाटणीवरून मतभेद असतील का? असला विचार करत त्या सचिवाशी गप्पा मारत होतो. देखण्या सचिवांनी नाना प्रश्न विचारले. तुम्ही काय पाहिलं? लोक काय म्हणतात? कोण कोणाला भेटलात? वगैरे. नंतर त्यांनी एका मासिकाचा अंक दाखवला. ज्योतिषाला वाहिलेल्या या मासिकाची ऑगस्ट 1983ची प्रत होती. त्यातल्या राजकीय भविष्याच्या प्रकरणात लिहिलं होतं, फारुख अब्दुल्लांसाठी नव्या वर्षाचा म्हणजे 1984चा काळ अत्यंत वादळी आहे. त्यांचा बॉस म्हणजे गव्हर्नर यांची बदली होईल. BK नेहरू यांची बदली झाली. त्या जागी येणारा नवा गव्हर्नर फारुख अब्दुल्लांना घातक आहे. सावध न राहिल्यास हा काळ त्यांना अत्यंत घातक. विशेषतः 1 जुलै ते 29 जुलै हा कालखंड अब्दुल्लांना खडतर आहे. त्यांच्या कुंडलीतले ग्रह समर्थ आहेत, पण या धोक्यातून ते जर बाहेर पडू शकतील तर ते एक अखिल भारतीय नेते बनतील. या ओळींखाली रेघा मारल्या होत्या. एक पक्ष कार्यकर्ता आनंदाने सांगत होता, फारुख भाई या धोक्यातून पार पडत नाहीत. मी त्याच्या उत्साहावर थोडं विरजण घातलं तेव्हा पत्रकार शोभलो. त्याला सांगितलं, थांबा जरा. त्यात खडतर कालखंडाची मर्यादा 29 जुलै दिली आहे. विधानसभेत सामर्थ्य आजमावण्याची तारीख 31 जुलै आहे. पण 31 जुलैला शाह यांच्या कुंडलीत वक्री जाणारा ग्रह सभापती उचलून दूर केल्यानंतर खऱ्या अर्थाने सामर्थ्य आजमावलं गेलं. त्यानंतर श्रीनगरमध्ये झालेली निदर्शनं चिरडताना 6 ठार असं वृत्तपत्रात आलं होतं. तिथं त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या कार्यालयात बोलत असताना आणखी 7 आमदार इकडे येत आहेत असं मी त्यांना सांगू शकलो होतो. कारण नॅशनल कॉन्फरन्सच्या फारुख गटाचं कार्यालय मुजाहिद मंजिल इथून मला तसं सांगण्यात आलं होतं. हे इकडे आलेले आमदार म्हणे लष्करी संरक्षणात राहत होते. ते घरीही जात नसत. त्यांना MLA हॉस्टेलवर पहाऱ्यात ठेवण्यात आलं होतं. बंद जाळीच्या व्हॅनमधून रोज त्यांना सचिवालयात आणलं जायचं, परत नेलं जायचं वगैरे सुरस चमत्कारिक कथा ऐकून होतो. पण एवढ्याच कथा पुरेशा नव्हत्या. अशा केवळ राजकीय घडामोडी काय प्रत्येक प्रांतात पाहायला मिळतील. इथं भारत, पाक, रशिया, चीन यांच्या बेचक्यात लष्करी भूराजकीय दृष्ट्या मोक्याच्या जागी वसलेल्या काश्मीरमधल्या राजकीय घडामोडींचा अर्थ बदलतो. अधनमधनं त्या घडामोडींसमोरचा राजकीय पडदा दूर सरकतो आणि मग दर्शन घडतं ते राष्ट्रविरोधी कारवायांचं. शीख अतिरेक्यांना काश्मीरमध्ये संरक्षण, त्यांच्याशी काश्मीरी अतिरेक्यांची उल्लेखनीय नेत्यांची हातमिळवणी, सार्वमताच्या बुरख्याआडून येणारी पाकिस्तानवादी चाल आणि या सर्वांकडे पक्षनिरपेक्ष राष्ट्रवादी दृष्टिकोनातून न पाहता त्याला राजकीय फायदा उठवण्याची प्रत्येक पक्षाची धावपळ. सुरस व चमत्कारिक म्हटलेल्या कथांमधला सुन्न करणारा, प्रश्नचिन्ह ठळक करणारा कथाभाग तो हा. एवढ्यावरच तो संपत नाही. ही तर कथा प्रवासाची केवळ झलक. त्याचा प्रारंभ दिल्लीतून होतो. दिल्ली जम्मू ही जम्मू मेल नेहमी दिल्लीतून दुपारी निघते. रात्री पंजाब पार करत सकाळी जम्मूमध्ये पोचते. पण सध्या पंजाबमधून जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या फक्त दिवसाच धावत होत्या. रात्रीच्या गाड्यांना अतिरेक्यांपासून धोका होता ना. काश्मीरमध्ये जाणारी तर एवढी एकच रेल्वे चालू होती. त्यामुळे डब्यामध्ये खच्चून गर्दी होती. तीही बहुसंख्य लष्करी जवानांची. त्यामुळे आरक्षित डब्यांची चैन उपलब्ध नव्हती. एकेका कंपार्टमेंटमध्ये दुप्पट तिप्पट लोक बसलेले होते. रात्री 11ला जम्मू मेल निघाली. रात्रभर हरियाणा पार केला. मग दिवसाच्या प्रकाशात पंजाबमधून प्रवास सुरू झाला. तरी प्रत्येक स्थानकावर गाडी पुष्कळ वेळ थांबत होती. पुन्हा पुन्हा तपासणी होत होती. त्यामुळे पंजाबच्या कथा आठवायला पुष्कळ वेळ होता. लष्करी कारवाईनंतर काय काय अतर्क बातम्या पुण्यात आमच्यापर्यंत पोचल्या होत्या. 3 जूनला सुवर्ण मंदिरातून खालिस्तान जाहीर होणार होता. त्याला अमेरिका, पाकिस्तान, चीन ताबडतोब पाठिंबा जाहीर करणार होते. पाठोपाठ मिळणाऱ्या आदेशानुसार 5 जूनपासून सामूहिक कत्तलीचं सत्र सुरू होणार होतं. या सर्व बातम्या भारत सरकारला रशियन इंटेलिजन्सनं पुरवल्या. म्हणून लष्करी कारवाई पार पाडण्यात आली.
ती पार पाडतानाही काही महत्वाच्या चुका घडल्या, पण योगायोगाने धोके टळले. ते सैनिकांच्या प्राणाचं मोल दिल्यामुळे. प्रथम आदेश होता की हरमंदिर साहेब आणि अकाल तख्तावर गोळ्या झाडायच्या नाहीत. दोन्ही ठिकाणाहून लष्करावर भयानक हल्ला होत राहिला. अनवाणी पायानी गोळ्या न झाडता परिक्रमेवरून अकाल तख्ताकडे धावत जायचा प्रयत्न करताना या वेड्या साहसात कित्येक सैनिक मृत्युमुखी पडले. अखेर ऑपरेशन करणाऱ्या सेनानींनी अकाल तख्तावर हत्यार चालवायचा दिल्लीचा आदेश मागितला. 2 तासांनंतर ग्रीन सिग्नल मिळाल्यावर मग अकाल तख्ताच्या वास्तूवर हल्ला चढवण्यात आला. त्यानंतर सुवर्ण मंदिरात नोटा, विदेशी शस्त्र, दारुगोळ्याचा कारखाना वगैरे सापडलेच, पण 300 मुली सापडल्या. यातल्या कित्येक पळवून आणलेल्या होत्या. त्या हेरगिरी आणि अन्य कारणांसाठी वापरल्या जायच्या. आणि अखेर आता सुद्धा अतिरेक्यांची शक्ती पंजाबातून लष्कर मागे जायचीच फक्त वाट पाहते की लगेच रक्तपाती सूडसत्र सुरू होईल. त्यात पंजाब पोलीस देखील सामील असेल. सेन्सॉरशिपच्या कोटबंद प्रांतातून उठणाऱ्या या बातम्यांमधलं खरं काय खोटं काय कसं कळणार? पण संत भिंद्रनवाले जिवंत असल्याचंही ठाम श्रद्धेनं सांगणारे सरदार भेटत होते. दुपारी जम्मू मेल जम्मू तावी शहराच्या रेल्वे स्थानकातून प्रवेश करत होती. शहरापासून हे स्थानक जरा उंचावर आहे, त्यामुळे खाली दूरवर जम्मू तावी पसरलेलं दिसत होतं. आधी ती नदी पार झाली होती. मागे दूरवर अखंड पसरलेले रुळाखालच्या काश्मीर, पंजाब या प्रांतातल्या अनेक कहाण्या, सर्वांचे धागेदोरे परत दिल्लीपर्यंत पोचत होते. दिल्लीत विठ्ठलराव गाडगिळांची मुलाखत संपवून उठता उठता विचारलं होतं, निवडणुकांचं काय? होतील ना वेळापत्रकाप्रमाणे जानेवारीत. पुण्यात तर अगदी काँग्रेसच्या आमदारांकडून कळलं होतं की ऑक्टोबर-नोव्हेंबरात तयारीत राहा असे आदेश मिळालेत. एकूण एकच, कदाचित नोव्हेंबर-डिसेंबर. विठ्ठलराव म्हणाले आणि शालिनीताईंना भेटायला निघाले. मी दिल्लीच्या रुंद सुनसान रस्त्यांवरून चालायला सुरुवात केली. यापूर्वी वेगवेगळ्या वेळी शिवराज पाटील, शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण यांच्या भेटी झाल्या होत्या. त्यांच्या सचिवांपासून तिथल्या फर्निचरच्या रचनेपासून ते वागण्याच्या जगण्याच्या पद्धतीपर्यंत काही समान दुवे आढळतात. येणाऱ्या कोणत्याही माणसाला जरा 4 हातावर ठेवून वागवणं, चेहऱ्यावरची सुरकुतीही न हलवता प्रतिक्रिया देणं, म्हणजे हे पुढारी, अरे चहा आण. तुमची ही पंजाब सद्भाव यात्रेची कल्पना कौतुकास्पद आहे. देशांतर्गत समस्या खरोखरच गंभीर स्वरूप धारण करतात. ही तिन्ही वाक्य एकाच सुरात फेकू शकतात. हे करताना कदाचित शंकरराव पान चघळत असतील, यशवंतरावांचे गाल तळव्यात विसावलेले असतील आणि शिवराज पाटील तुमच्याकडे जरासं कौतुकाने पाहत असतील इतकंच. पण त्यांच्या वागण्यातली अशी स्थितप्रज्ञता, आसपासच्या यंत्रणेची हालचाल, वातानुकूलित हॉल्स, फोन्स, कागदपत्र आणि मोठी मोठी सरकारी भवनं, या सर्वातनं मिळून डोळ्यासमोर सरकार आणि नोकरशाहीचं एक चित्र उभं राहतं. बाहेर कितीही आरडाओरडा असो, आसाम विवळत असो, पंजाब पेटलेला असो, काश्मीर धुमसत असो, आंध्र कर्नाटक शंख करत असोत किंवा महाराष्ट्रीय मंत्री पीत असोत, बिहारी मंत्री खात असोत आणि राजस्थानी मंत्रिमंडळ झोपेत असो, हे सरकार, ही नोकरशाही अडिग आहे, भक्कम आहे. ती सुखासुखी हलणार नाही. परिवर्तनाची कोणतीही भाषा, कृती अल्पावधीतच बोथटून टाकणे एवढी ती टणक आहे, असा दबदबा आपल्या मनात निर्माण होतो. आपसातल्या सत्ता संघर्षामुळे हातातली सत्ताच गमवू नये एवढी काळजी घेण्याएवढं राजकीय प्रौढत्व काँग्रेसी नेत्यांपाशी आहे. तो काय जनता पक्ष थोडाच आहे? आता तर काँग्रेसची नवीन रचना करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्याविषयीच्या बातम्या दिल्लीतले पत्रकार सांगतात. काँग्रेसची मांडणी एक अत्याधुनिक बांधेसूद पक्ष म्हणून करण्याचं काम राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. एक भक्कम केडर निर्माण करण्याच्या दृष्टीनेही पावलं उचलली जात आहेत. काँग्रेसी हुल्लडबाजी, काम सोडून मंत्र्यामागं धावणं, मंत्र्यांनी राजीव मागं धावणं, हारतुऱ्यांची उधळपट्टी आणि बेशिस्त, याबद्दल अनेकदा राजीव गांधींनी कार्यकर्त्यांना धारेवर धरलेलं आहे. अलीकडेच कॉम्प्युटर्सचा वापर करून येत्या निवडणुकांच्या अपेक्षित उमेदवारांचं स्क्रीनिंग करण्यात आलं. ब्रिटनमधल्या निवडणुकांमध्ये पक्ष आपली प्रचार यंत्रणा कोणत्या तरी व्यावसायिक प्रचार कंपनीकडे सोपवतो. तो मार्ग काँग्रेस चोखाळू पाहत आहे.
एका स्पेशल करस्पॉन्डंटनी माहिती दिली की दिल्लीतल्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयात देशभरच्या जिल्हा कार्यालयांमध्ये टेलिप्रिंटर्स बसवलेत. त्यावरून दर आठवड्याला केंद्राला निवेदन, केंद्राकडून आदेश, अशा शिस्तीनं अत्याधुनिक पद्धतीनं काम करायचा प्रयत्न चालू आहे. निवडणुकांचं वारं तर शिरात भरत चाललेलं. परवाच पुण्यात शांतीलाल सुरतवाला आणि सतीश देसाई यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रसंग साजरा करायला विठ्ठलराव गाडगीळ हजर होते. महापौर निवडणुकीच्या वेळी सुद्धा ते सभागृहाबाहेर उपस्थित होते. संसदेच्या निवडणुका जवळ आहेत हे ध्यानात ठेवून वागा, अशी तंबी नगरसेवकांना देण्यात आली होती. त्यामुळेच महापौर निवडणुकीच्या वेळी पुणे महापालिकेचं सभागृह नेहमी इतकं दणाणलं नाही. थोडा गुलाल उधळण्याचा प्रकार झाला. मुख्य गुलाल मोठ्या निवडणुकांसाठी राखून ठेवलाय. अशा वेळी कोणालाच निश्चित माहीत नाही की या निवडणुका नेमक्या केव्हा होणार. बऱ्याच काळापासून निवडणुका आज जाहीर होत आहेत की उद्या, असं चाललं होतं. तो लांडगा केव्हा आलाच नाही. आता नियमित वेळापत्रकाप्रमाणे वेळ जवळ येत चालली. काही विरोधी पक्षनेत्यांनी म्हणायला सुरुवात केली आहे, इंदिराजी निवडणुका घेणारच नाहीत. निश्चित एक इंदिराजीच जाणे. म्हणजे विरोधी पक्ष हवेत. त्यांचे डोळे बाई पुढची कोणती चाल रचतात याकडे लागलेले. त्यानुसार विविध पक्ष आपली चाल चालणार. म्हणजे राजकारणाचा पुढाकार, इनिशिएटिव्ह बाईंच्या हातात. विरोधी पक्ष त्याला अनुसरून आपापल्या आघाड्या, मोर्चे, निवडणूक समझोते जुळवणार. दिल्लीत, देशात एक एक हवा कशी उठते, कोण उठवतं, हा एक प्रश्नच आहे. उदाहरणार्थ, पुढचा पंतप्रधान दक्षिणेकडचा ही एक हवा. लगेच म्हणणारे म्हणतात म्हणजे NTRच.